नमस्कार. सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रत्येक कुंडलीचे असे एक खास वैशिष्ट्य असतं. पायाभूत घटक अनेक कुंडल्यांमध्ये सारखे असू शकतात, पण फलितांमध्ये तरी पण फरक पडतो. अशा वेळेस ग्रहांची स्थानगत, राशीगत, भावेशत्वानुसार येणारी स्थिती व त्यानुसार मिळणारे फळ याचा आपण सारासार विचार करायचा असतो. याविषयीचे आज विवेचन आपण सरांकडून विधी लिखितमध्ये जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा आता कुलकर्णी मॅडमनी स्वागत केले तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. त्यानंतर चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्यानंतर हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या तऱ्हेची पत्रिका मांडणार आहोत. तर त्या ठिकाणी जी घटना अमेरिकेमध्ये घडलेली आहे, तर अमेरिकेमध्ये 10 तारखेला जो खून झाला म्हणजे एका व्यक्तीचा, आणि तो एक अतिशय उत्तम व्यक्ती होता आणि त्याच्यामध्ये ट्रम्पचं फार सपोर्टिंग करायचा आणि त्यांनी ट्रम्पना निवडून पण आणलं होतं. बरेचसं कॅनव्हासिंग करून आणि जागोजागी मीटिंग घेऊन नंतर ते प्रचार करायचे आणि ते प्रचार करता करता परवा 10 तारखेला त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि एका क्षणामध्ये जीवन संपलं. तर असं हे विधिलिखित हा जो भाग आहे तो त्याला बरोबर लागू पडतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही पत्रिका आपण वाचूया आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपापली मतं मांडावीत. पत्रिका मी मांडतो. शिकागोचा जन्म आहे त्यांचा आणि लहान आहे, 31-32 वर्षाची व्यक्ती आहे. तर त्या ह्याच्यामध्ये कशी घटना होऊ शकते, परिस्थिती कशी असू तर शकते लावू आणि का? हा हलावा हा हा आणि त्या ह्याच्यावरती माणसाच्या जीवनामध्ये कशी संकटे येऊ शकतात तर त्याचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये तारीख जी आहे ती पहा. तारीख आहे 14 ऑक्टोबर 1993. सकाळी 7:10 जन्म आहे आणि शिकागो हाईट्स नावाचं शहर आहे अमेरिकेमध्ये, तिकडचा जन्म आहे. आणि प्रकाश बचत वेळ समयोजित असं त्याचं हे असतं. म्हणजे त्या ठिकाणी सूर्य उगवतो, त्याचा जो काही दिवस प्रकाश जो आहे ना, जसं आता न्यूयॉर्कपासून सॅन फ्रान्सिस्कोला 3 तास अगोदर न्यूयॉर्कमध्ये उजाडतो, तर तसं त्या ठिकाणी हा जो आहे शिकागोला पण त्याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रमाणे 41, 30 आणि 38 -60 असं आहे. तर मग म्हणून तो ते हे केलेलं आहे तसं. तर त्या ठिकाणी ह्या व्यक्तीचा जन्म झाला होता त्या दिवशी 14 ऑक्टोबर 1993 सकाळी 7:10 शिकागो हाईट्स नावाचं शहर आहे त्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये आता आपण पत्रिका वाचन करूया आणि अतिशय अल्पवयामध्ये जो खून झाला तर त्याला कारणमीमांसा आपण शोधायची आहे. कारणं काय आहेत हा फक्त एक अभ्यासासाठी म्हणून आपण विचार करत आहोत. त्याच्यामध्ये व्यक्तिगत असं कुठल्याही तऱ्हेचं हे नाही आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी पत्रिका व्यवस्थित वाचावी. तुम्हाला आणखी काय कळलं तर त्याचा विचार करावा, सांगावं, इतरांना कळेल. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर कन्या लग्न आहे. कन्या लग्न हे प्रचाराचं लग्न आहे, म्हणजे ज्याला आपण कॅनव्हासिंग वगैरे म्हणतो. तशी ही व्यक्ती ट्रम्पचं कॅनव्हासिंग करायची आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये भरपूर ठिकाणी सभा वगैरे घेऊन त्यांना अतिशय चांगल्यापैकी यश मिळवून दिलं होतं. तर तशी ही व्यक्ती जी आहे त्याचा खून झालेला आहे. त्याच्यामध्ये बघितलं आपण तर लग्नी सूर्य, चंद्र आणि शुक्राची युती आहे, कन्या लग्न आहे आणि लग्नेश हा मंगळयुक्त आहे धनस्थानामध्ये. आणि आत्ता सध्याची गोचरीची स्थिती जी आहे तर ती स्थिती आपण बघितली तर सप्तमातून शनी महाराज चाललेले आहेत, दशमातून गुरु आहे गोचरीचा. पण त्याच वेळेला धनातील मंगळ जर अष्टमाला पाहतोय आणि त्या ठिकाणी तो शनीशी केंद्रयोगात आहे, हे पण लक्षात ठेवावं. फार महत्त्वाचा विषय येतो की एखाद्या व्यक्तीचा अपघाती म्हणजे हा एक अपघातच आहे म्हणा किंवा खून आहे म्हणा, मग तशा प्रकारे अजूनपर्यंत काही निश्चित झालेलं नाही आहे. पण तरीसुद्धा तारीख मिळाल्यामुळे मी इथे ही पत्रिका मांडलेली आहे. तर शनी मंगळाचा केंद्रयोग आपण नेहमी वारंवार हे करतो. तर त्या ह्याच्यामध्ये ज्या स्थानावरती शनी पाहतोय तिथेच मंगळ पण पाहतोय, असा हा केंद्रयोग जो आहे
तर तिथे अष्टमामध्ये जी दृष्टी आहे आणि आत्ता सप्तमातून शनीचं भ्रमण आत्ता सध्या सुरू आहे. मग अशा ह्या ह्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये जे जीवन संपलेलं आहे तर त्याची कारणमीमांसा तुम्हाला कळलेलीच असेल, पण तरीसुद्धा एक चांगली व्यक्तीचं जे मरण आहे ते अशा पद्धतीने झालं तर हे दुःख आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच अमेरिकन लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे आणि ज्यावेळेला खून झाला त्यावेळेची पण कुंडली जी आहे ती आपण मांडणार आहोत. आणि मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की अशा काही घटना होतात त्याला कारणं काय असतात. तर इथे लग्नी रविचंद्राची युती शुक्र पण आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी अशी घटना घडली. त्याला कारण आपण नेहमी सांगतो की मारकस्थानामध्ये मंगळ आणि मार्केश लग्नात, तर त्याचं फलित तुम्हाला लगेच कळलं असेल. आणि त्यामध्ये गुरुसुद्धा मारकस्थानाचा स्वामी मारकस्थानामध्येच विराजमान आहे, जरी तो 0 डिग्रीचा असला तरी. कळलं का? आपण मारकस्थानावरती भरपूर चर्चा करतो. तर त्या मनाने ही पत्रिका पंचमात शनी आहे, 2 मुलं आहेत, पत्नी आहे. आता कधी कधी असं होतं की पंचमातला शनी असेल तर आपलं वैवाहिक आयुष्य अर्धवट राहतं, हा सुद्धा एक भाग आहे. मग तशाच प्रकारचं हे जे आयुष्य आहे ते असं घडलेलं आहे. मग त्याला कारणं ही अशा तऱ्हेची कारणं आपल्याला सांगता आली पाहिजेत. म्हणजे जीवन संपुष्टात आलं. शनीचा जो काही योग आहे तो मंगळाशी षडाष्टक आहे, केंद्रयोग आहे. मग तो मंगळ कोण आहे तर अष्टमेश आहे, कारण तो जो काही अष्टमात त्याची मुख्य रास आहे आणि त्याचा अधिपती तूळ राशीत बसलेला आहे. तर तूळ राशी जोडीदाराची रास म्हणून समजली जाते. तर त्या ठिकाणी हे जीवन असं संपुष्टात आलं आणि अष्टमावरती मंगळाची दृष्टी आहे आणि सप्तमातून शनीचं भ्रमण आहे आणि मंगळ आत्ता कन्या राशीमध्येच शेवटचं पर्व सुरू आहे. आलं लक्षात? होय सर. शनी मंगळ समसप्त योगात आहे आणि त्याच वेळेला ही अशी घटना घडलेली आहे. तर त्याला अशी कोणती कारणं आहेत की जेणेकरून त्या जातकाच्या जीवनामध्ये ह्या अशा तऱ्हेचं दुःख उपस्थित झालं. तर प्रत्येकाने आपलं मत याच्यामध्ये सांगावं. प्रत्येकाचा अभ्यास करण्यासाठी हा वर्ग आहे. जिथे तुम्हाला जे काही गोष्ट कळली असेल तर ती गोष्ट तुम्ही सूचित करावी. त्याच्यामध्ये नवंश बघितले आपण, तरीसुद्धा लग्न जे आहे ते चित्रा 2मध्ये आहे, कन्या राशीमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी लग्न 28 अंशाचं आहे. सूर्य हा 27 अंशाचा आहे, चित्रा 2मध्येच आहे. तसं चंद्र जो आहे तो कन्या राशीमध्ये हस्त नक्षत्रात आहे. मंगळ जो आहे तो स्वाती नक्षत्राच्या 4थ्या चरणात आहे. बुध जो आहे तो विशाखा नक्षत्राच्या 1ल्या चरणात आहे. गुरु जो आहे तो 0025 चित्रा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणजे तूळ नवमाशामध्ये आहे. शुक्र जो आहे तो कन्या राशीमध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे. होय. आणि शनी जो आहे तो वक्री धनुष. मकर वक्री जो आहे 29 अंशाला धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे, मकर राशीमध्ये. आता हा वक्री शनी तो मागे जातोय, त्याची दृष्टीसुद्धा तिथे आहे. राहू जो आहे तो वृश्चिक राशीत आहे, वृश्चिक रास पण तिथे हानिकारकच ठरलेली आहे. आणि मग अशाच वेळेला त्याचा जो स्वामी आहे मंगळ, तो आत्ता सध्या गोचरीने मंगळ हा जो आहे तो लग्नस्थानावरून भ्रमण करीत होता. कळलं? अशी ही पत्रिका आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही पत्रिका पूर्णपणे अभ्यास करा आणि त्याच्यानंतर ठरवा की ह्या घटना कशामुळे घडलेल्या आहेत. सर, बोलू का मी, का बोलताय हा, बोला कुठे? बोला बोला बोला, कोणी बोला. आणि आता तुम्ही तर म्हणजे मेन मेन मुद्दे तर सांगितलेच आहेत. पण मुळात म्हणजे आता गोचरीनी पण हे शनी आणि मंगळ समसप्तक आलेच आहेत, नो डाऊट. आणि हो इथे पण शनीची दृष्टी मंगळावर 10वी, आणि हो हो मंगळाची असं केंद्रयोग जरी म्हटलं तरी मंगळाची पण चतुर्थ म्हणजे दृष्टी शनीवर आलीच आहे. शिवाय या शनीची 8वी, बरोबर आहे ना, 1 2 3 4 5, 8वी दृष्टी केतू म्हणजे भाग्यात जो केतू बसलाय ना सर, त्याच्यावर पण हो आहे ना. म्हणजे हो तो ते तर आहेच म्हणजे मूळ. आणि अजून हा शनी
म्हणजे षष्टेश हा, आणि हो. अष्टमेश मंगळ म्हणजे ह्यांचा पण केंद्रयोग हा पण बरोबर नाहीच आहे ना म्हणजे. हम्म. आणि मग हे आता तुम्ही हे काय म्हणतात सूक्ष्मांश तर सांगितलेच आहेत सगळे. तर पण हम्म. हा मंगळ पण बघा ना, स्वाती म्हणजे राहूच्या नक्षत्रात आहे सर, आणि हम्म. शनी मंगळाच्या नक्षत्र आहे ना धनिष्ठा. तर हम्म. हे पण म्हणजे बरोबर नाहीच आहे ना. आणि शिवाय राहूला म्हणजे प्रत्यरी नक्षत्र आपण बघितलं तर तसं पण म्हणजे होतच आहे. आणि मंगळाचं विपत नक्षत्र येतं, जरी तो मंगळ पुष्कर नववंशात आहे नो डाऊट, पण म्हणजे तो हेच ठरलाय ना. आणि मूळ मंगळ आणि केतूचा म्हणजे ते काय आपण वेद बघतो ना सर, तर तसा हम्म. पण झालाय ना म्हणजे मूळ पत्रिकेत बरं का. हम्म. हम्म. बरोबर आहे ना. हम्म. हो. म्हणजे हे असे बरेच अजून तर बाकीचं आपल्याला हे लावलं ना काय, गोचरीनी तर फारच म्हणजे अवघड झालंय. म्हणजे हे राहू आणि केतू म्हणजे मूळचे पण आणि गोचरीचे पण ते पण एकमेकांच्या केंद्रयोगात आले. प्लस तिथं आता सूर्यबुध पण आहे ना ह्याच्यात, हम्म. म्हणजे सिंह राशीत, तर म्हणजे ते सुद्धा त्यांचा पण केंद्रयोग होतोच ना ह्या म्हणजे मूळ राहू केतूंशी असं. बरोबर. आणि गोचरीचा चंद्रमती शनिदृष्ट तर आहेच आहे म्हणजे असं. आणि मला फक्त थोडं काय तुम्हाला विचारायचंय, तुम्ही असं म्हणालात ना ह्याचा खून झाला हा, हम्म. तर हम्म. म्हणजे हा अष्टमेश मंगळ हा, हम्म. तो धनस्थान म्हणजे मारक स्थान झालं ना ते, हम्म. त्याच्यात हम्म. आहे. शिवाय म्हणजे तो लग्नेश बुध पण तिथे आहे. आणि हा गुरु तो पण सप्तमेश म्हणून तो मार्केशच झाला ना सर, त्याच्या हम्म. पण बरोबर आहे. आणि मग म्हणजे तो त्याचा खून कसा झाला असं मला म्हणायचं म्हणजे अष्टमेश तर आहेच आहे म्हणजे मारक स्थानात, शिवाय हम्म. मार्केशा बरोबर म्हणजे असं आपण म्हणू शकतो का. आणि आता हे गोचरीनी शनी मंगळ समसप्तकात आहेत नो डाऊट, तिथे तर म्हणजे एकदम क्लिअर दिसतंय गोचरीनी पण खराब झालंय. आणि मूळ कुंडलीत पण शनी मंगळाचा म्हणजे तो केंद्रयोग आलाय, म्हणजे तुम्ही म्हणता ना असा म्हणजे यायला नाही पाहिजे ना. हम्म. हं. आणि आरूढ लग्न जरी आपण बघितलं तर ते आरूढ मध्ये म्हणजे आरूढ लग्न काढलं तर तिथे पण राहू आलाय, मग ते मांदी वगैरे ते तर आलेच आहेत तिथे. हम्म. अजून मग काय पुष्कळ आहे सांगण्यासारखं, आता इतरांना बोलू द्या. मग मी अजून परत सांगते. हा. याच्यामध्ये समजा आता आपण हं. थोडंसं मॅडम हा थोडंसं बदल करूया. हा हा ही पत्रिका आपल्याकडे आलेली आहे, आपल्याला हा. ह्या व्यक्तीच्याबद्दल काहीही माहिती नाही हो. की काय घटना होणार आहे का नाही घटना हा होणार आहे, हा तो हा भाग हा. वेगळा झाला. बर. एक तर अष्टम स्थानामध्ये कन्या लग्नाला मूळ त्रिकोण राशी ही मंगळाची अष्टमात आहे. हो हो हो. तर आपण जर राशींचा विचार जर असा आपण केला, हम्म. तर जी मूळ त्रिकोण राशी असते अष्टम हम्म. स्थानामध्ये, बरोबर. तर त्या अष्टम स्थानातील राशीचा जो काही अधिपती आहे हो. तो जर मारक स्थानामध्ये असेल हम्म. आणि सप्तम स्थान जे आहे त्याचा अधिपती सुद्धा मारक महाराज. स्थानामध्येच आहे, होय. तर अशा वेळेला त्या ठिकाणी एखादी दुर्घटना हम्म. जातकाच्या जीवनामध्ये आयुष्याचं जेव्हा आपण एखादी गोष्ट विचार करतो, तर हम्म. अष्टमेश आणि सप्तमेश हे दोघंही अश मारक मारक स्थानात स्थानात एकत्र. आहेत. हो Yes. हो हो. तर तोही एक विचार मांडला पाहिजे. हम्म. त्यानंतर ज्या घटनेला म्हणजे आपण जातकाला सूचित करू शकतो हम्म. की अशा वेळेला तुला थोडंसं सांभाळलं पाहिजे की हम्म. तुझ्या आयुष्यामध्ये एखादी घटना अशी होऊ शकते, कारण का हम्म. शनी मंगळाचा हा केंद्रयोग हा आयुष्याला त्रासदायक ठरणारा असू शकतो. मग हम्म. तो अपघाती असो, खून असो, आणखी काही गोष्टी असो, पण आता ही प्रत्यक्ष व्यक्तीची पत्रिका आहे हम्म. आणि ही पूर्णपणे त्याचा अगदी शूटिंग झालेलं आहे मृत्यूचं, होय. कळलं का. आणि हा. वॉज व्हेरी नाईस पर्सन, लोकांना आवडता होता, लोकांमध्ये फार चर्चा होती, लग्नी शुक्र होता, देखणा होता, फार सुंदरच म्हणजे हे आहे, काही हम्म. त्याच्यामध्ये वाद नाही. पण अशा तऱ्हेने ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा असा घटना घडली आणि आयुष्य संपुष्टात आलं. आणि त्या सभेमध्ये साधारणतः 450-500 लोक होते आणि ते हम्म. एका ग्राउंडमध्ये सभा होती, त्याच्यामध्ये मैदानामध्ये. मग आता हम्म. त्या ह्याच्यावरती सगळे लोक पळापळ झाली आणि ताबडतोब हॉस्पिटलसाठी तयारी केली, पण तिथे मृत घोषित करण्यात आलं आणि कंठामध्ये गोळी लागली. तर होय. विचार करा की कंठ हा धनस्थानामध्ये पाहिला जातो. हा हा, तेच मी तुम्हाला विचारणार होते म्हणजे तिथे मंगळ गुरु हे म्हणजे
आले ना, म्हणजे काय दोन म्हणजे अष्टमेश आणि सप्तमेश एकत्र, शिवाय त्या मारक स्थानात, आणि शिवाय हा षष्टेश म्हणून शनी पण धरायचा ना आपण, कारण त्याचा पण येस. त्या मंगळाशी केंद्रयोग हो हो झालाय ना असं. हो 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 हो. मग आता इथे जरा मेहरबानी करा, कोण काढू नका रे पत्रिक. का का असं लाईन मारता तुम्ही या? हु इज दिस? कोण कोण आहे होतो? कोण नाही माहित नाही, नाव नाही आलं बाबा ते सर. आता कुलकर्णी मॅडम ते करतील इरेज. विद्या मॅडम. केलं केलं हो, केलं केलं. केलं मॅडम. हो. केलं केलं. तर त्या माझ्या हातून पडला होता, मोबाईल हातातून पडला आणि चुकून आला त्या. मॅडम, पुन्हा सूर्य आणि लग्नेश पण मंगळाच्याच हो याच्यात आहे ना, होय ना. नक्षत्रात. बरेच त्याच्यामुळे चित्र ह्याच्यात हं, हं. नक्षत्रात आहेत ना. त्यामुळे हे सगळेच कनेक्ट झाले, लग्न हम्म. आणि द्वितीय स्थान. आणि गुरु पण मंगळाच्याच नक्षत्रात हो आहे हो ना, हो हो शिवाय हो तो पण मार्केशच आहे ना. हम्म. हो. आणि या नमस्कार सगळ्यांवर सर. म्हणजे शनीची अजून दृष्टी आहे. हा बोला 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 बोला. बोला मॅडम. हा. आता सगळे मुद्दे तर आपले क्लिअरच झाले, पण लग्नीत चंद्र सूर्य एकत्र आहे आणि लग्नेश बुध, म्हणजे चंद्राचा राशी स्वामी पण बुध येतोय, लग्नेश चा स्वामी सुद्धा बुध येतोय, आणि तोच बुध नेमका अष्टमेश आणि मार्केश गुरु बरोबर आहे. प्लस आता कंठामध्ये म्हणजे आता वृषभ रास आहे तिथे केतू आहे, आणि ह्यांचा असा मृत्यू झाला जो मंगळाच्या ह्याच्यामध्ये, तर आपण ऍक्सिडेंटल पण म्हणतो आणि असं घातपात पण असू शकतो. आणि अष्टमात राहू, म्हणजे हे सडनली असं त्यांना हे नसेल डायरेक्ट असं हे होईल असं अटॅक म्हणून, हे अशा प्रकारे हे सुद्धा एक कारण असू शकतं. आणि षष्टेश अष्टमेश एकत्र आहेतच, पुन्हा शनी मंगळ हा केंद्रयोग ह्याला जास्त कारणीभूत ठरला असं मला वाटतं. होय मॅडम बरोबर. हरकत नाही, प्रत्येकाला जे वाटतं ते सांगायचं, त्यात काही हे नाही मॅडम. नो प्रॉब्लेम. राहूच्या दशेमध्ये झालेला आहे, आणि राहूची दशा हो सर. 14/3/2026 पर्यंत होती त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला मृत्यू झाला, आता 11/9/10/9ला बरोबर 10 राहूचा 9 लाख. हा सर, 10/9. राहू, राहू मध्ये राहूमध्ये मंगळामध्ये शनी. मंगळाची, मंगळामध्ये बुधाची, बुधामध्ये बुधाची, आणि शेवटच्या 10 तारखेला गुरु आणि शनी अर्धा अर्धा दिवस होता. बघा, 10 तारखेला शेवटची प्राणदशा जी आहे ती गुरु आणि ही शनीची होती, अर्धा गुरु. दिवस. हां. आणि शनी. येस. मग आता त्या ह्याच्यामध्ये त्याच्या आदल्या दिवशी 9/9/25ला हो मंगळाची प्राणदशा थोड्या काळापूर्वी होती. हो त्यानंतर राहूचा काळ होता. हो. आता कधी कधी मग आपण राहू काळ सुद्धा विचार करतो. हो बोला बोला, अभ्यास तुमचा हो व्हायला हो पाहिजे. हो. नाही, आणि आता इथे आपण जर नवमाश कुंडली म्हणली तर ती पण वर्गोत्तम झालेली. हं? म्हणजे परत आपलं कन्या लग्न चाललेलं आहे, आणि व्यक्ती फार तिथे चांगली रवी. होती, पॉप्युलर होती. हो हो हो. आणि कन्या म्हणजे रवी तिथे झालेला आहे, तो पण वर्गोत्तम झालेला आहे. हं? नंतर तुळेमध्ये गुरु वर्गोत्तम झालेला आहे, आणि गुरु बरोबर शनी आणि राहू आलेले आहेत, आणि बरोबर समोर मेषेमध्ये बुध आणि केतू आलेले आहेत. म्हणजे आपण जो आता बुधाचा, रवीचा किंवा मंगळाचा जो, तर मंगळ आहे तो परत सप्तमात मीन नवमाशी गेलेला आहे, आणि शुक्र आहे तो कुंभ नवमाशी षष्ठात आलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा राहू शनी गुरु मारक, म्हणजे तिथे आपण जरी धरलं नाही तर पण तूळ राशीत आलेले. म्हणजे परत आपण जे म्हणतो की वृत्तांत, मेष आणि तूळ, तर बुध केतू मेषेत गेलेले आहेत, आणि तूळ नवमाशात राहू शनी गुरु आलेले. गुरु राहू आहे मॅडम फक्त ना, तुळ नवंशात. शनी सूर्य कन्या श- नवंशी चाललेत ना. शनी इकडे आला का, मी माझ्या ह्याच्यावर काढली, थोडासा हा एखाद्या फरक होऊ हा शकतो. हा हा. हा. कारण पण धनिष्ठा 2 आहे ना. हम्म. मॅडम नवमांश लावता का प्लीज? धनिष्ठा 2 आली का हा 3 आली? नवमांशात आहे, कन्या ऐका ना, नवमांश. एक मिनिट सर, आपण नवमांश पत्रिका इथे हे नाही केली ना, मग आता हा मला हा. लगेच नाही लावता येणार. सांगू पण बरोबर. शकते. हर्षल, नाही, हर्षलचं नवमास पण असू दे, सांगता का? सांगा. सांगा हा मॅडम. हा. सांगू का? हो नाही, हो, त्या सांगा सांगते. हा सांगा. हा सांगा तुम्ही. हा हा, एक मिनिट. हे बघा, कन्यास लग्न आलंय. हा लग्नात शनी, सूर्य आणि लग्न. हा, नवमांश कुंडली सांगते हा. हा आणि मग हा, धनस्थानात तुळ रास, त्याच्यात गुरु आणि राहू आहेत.
मग ते हो हर्षल नेपच्यून आपण काही घेत नाही, त्यामुळे ते नाही नका हा लिहू. मग 8, 9, 10 पर्यंत काहीच नाहीये. हो षष्ठात कुंभ रास आहे, शुक्र त्याच्यात शुक्र आहे. हो सप्तमात मीन रास आहे, त्याच्यात मंगळ आहे. हो अष्टमात मेष रास आहे, त्याच्यात केतू आणि बुध आहेत. भाग्यात वृषभेचा चंद्र आहे. हो दशमात कोणीच नाही. मग लाभात आणि व्ययात पण कोणीच नाही. ते प्लुटो आणि हर्षल नेपच्यून आपण ते नाही हे करत ना, हो त्यामुळे नाही मग ते नाही सांगत. हा, हा, असं बरोबर आहे. फक्त शनी बदललाय माझ्या हो ह्याच्यात हो तो हो घेतला हो माझा हो. हा नाही, म्हणून मी सांगितलं, हा बाकी हा, काही नाही नाही. बरोबर आहे कारण हा माझं त्या होरोस्कोप मध्ये किंचित फरक पडतो हा हा पण हा, बाकी नाही, आलेलं आहे 29 अंश आहे ना शनी, त्यामुळे तो हा तेच हा हा तो हा. त्याच्या वर्गोत्तमच होणार. थोडस इकडे हो तिकडे हो. आय हो मीन शेवटच्या आयुष्यात जाणार. हा, Yes. कन्येत जाणार वर्गोत्तम. नाही, करेक्ट. आणि ते गोचर बघा ना, गोचर मंगळ लग्नात आहे आता, आणि हो होय गोचर शनी सप्तमात आहेत, ते होय एकमेकांवर आलेत ना. मग होय होय. नवमांशात जास्ती हो हो बिघडलंय हं. लग्न आणि हो सप्तम हो हो मारक हो. स्थान. पण हो पण त्या दिवशी चंद्र पण तिथेच होता त्या दिवशीची म्हणजे काढायची पाहिजे. हा त्या दिवशी जे 10 तारखेचे जर धरलं नाही आपण गोचर तर शनी चंद्र एकत्र होते म्हणजे परत मागच्या वेळेसारखं शनी चंद्राने कसं घात केला ना पण इथे हम्म. सप्तमात केला म्हणजे सप्तमात झाला म्हणजे वैवाहिक सुखाचा तिथे हे झालं असं जर आपण अर्थ काढला त्यातून तर. आणि राहू परत षष्ठात गेलाच आहे म्हणजे आता गोचारिणी. आणि रवी बुध केतू त्या दिवशी सगळे व्ययात होते 3 ग्रह. हॅलो हा, बोला बोला बोला. हा हा म्हणजे गोचर लावू का? गोचर मॅडम, गोचर लावू हा हा, का? गोचर लावा म्हणजे जास्त लावते. क्लिअर होईल. हा. हा सर, ऐका ना, तुम्ही जे आत्ता मला मगाशी पाठवल्या ना त्या पत्रिका लावू का मग मी आता, हा, म्हणजे लावा त्यांचा लावा. हो, ज्यावेळेस खून झाला हो एक्झॅक्ट. हो, हा हा. सफेदवाल्या लावा, चालेल. सफेद. येस येस, ओके. सफेद सफेद. चालेल. बघा, इनलाज करता बघा येतं. बरं सर, ही बरोबर आहे का? इनलाज दिसते का करता नाही? येतं. थांबा आता, ते हा इनलार्ज थोडे काय, मोठे 1 मिनिट. दिसतंय मॅडम. हा, नाही दिसतंय. काय झालं हे वृश्चिक लग्न होतं, वृश्चिक हा, लग्न हे आहे. बघा, मी लागले तर सांगते. लग्न वृश्चिक आहे. मग 9, 10 मध्ये काही नाही. 11चा राहू आहे. हा, मग मिनेचा शनी आहे. मेषेचा चंद्र आहे. सप्तमाचा वृषभ रास, तिथे काहीच नाही. मिथुनेचा गुरु आहे. भाग्यात कर्केचा शुक्र आहे. दशमात सिंहेचे सूर्य, बुध आणि केतू, आणि लाभात कन्येचा मंगळ आहे. बघा, मला ते आता कसं काय झालं, खूप घाई झाली ना, मला ते क्रॉप न करता काहीच करता नाही आलं. पण मला असं वाटतं दिसते आहे. बघा सर, दिसते की नाही मला? हो, कारण दिसतंय इथून दिसतंय. इनलाज करायला थोडं दिसतंय आणि प्रत्येक जण आपापल्या मोबाईल नाही वरती नाही एनलार्ज करू शकतो. हो हो हो, हो दिसतंय करू मॅडम. शकतात. हा फक्त मी काय केलं ते ग्रह डायरेक्ट कुंडलीवरतीच मांडले हा म्हणून हा. ते मग बघा मंगळ बरोबर हो हो. लग्नातच म्हणजे त्या मॅडम, दिवशी तुम्ही त्याला झाला. स्पेस केलं की लगेच मोठं होईल. आता ऐका 2 हो मिनिटं जरा. हा हो इथे जो मेषेचा चंद्र दाखवलाय तो त्या ठिकाणी घटना जेव्हा उदित लग्न वृश्चिक होतं त्यावेळचा आहे. हो बरोबर. कळलं का? ज्यावेळेला उदित लग्न वृश्चिक होतं त्यावेळेला चंद्र तिथे मेषेला दर्शवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे मंगळ हा स्वतः त्या ठिकाणी कन्या राशीलाच आहे हे तर नक्की झालेलं आहे. कळलं हो का? आणि शनी मंगळ समसप्तक योगात आहे हे सुद्धा सत्य आहे. होय. हो कळलं? आणि म्हणजे जी घटना जेव्हा घडली त्यावेळेला वृश्चिक लग्न होतं. उदित लग्न जे असतं त्याला हो हो समसप्तक योगामध्ये कुठला ग्रह आहे म्हणजे फलित करताना तर लक्षात घ्या. फलित हो करताना की घटना जेव्हा घडली त्यावेळेला कारणी मीमांसा शोधतेवेळी तुम्हाला रवी बुध केतू हे युतीत होते. शनी मंगळ हे समसप्तक योगात होते. आणि लग्नेश मंगळ हा जेव्हा क्रूर ग्रहाच्या समसप्तक योगात आला त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये म्हणजे स्पेशली त्यावेळेला वृश्चिक लग्नाला तो काळ जो आहे तो पर्टिक्युलर वाईट होता असं आपण विवेचन करायचं. अधिकतम जेव्हा हत्या झाली त्यावेळेला वृश्चिक लग्न होतं आणि मूळ पत्रिकेमध्ये चंद्र हा अष्टमातून भ्रमण करीत असता हो त्यावेळेला ही घटना घडली. बोलले. Got it? होय सर.
तर हो हत्या सर. करणारी व्यक्ती म्हणजे समोरील व्यक्ती सप्तमेशच पाहायला हवा ना. काय काय म्हणाले मला? हत्या करणारी व्यक्ती. नाही, हत्या करणाऱ्या व्यक्तीचं ते तर आहे म्हणा, पण हत्या झाली त्यावेळेला आकाशात स्थिती काय होती हे आपण विचार केलाय. आता अजूनपर्यंत तो गुन्हेगार काही सापडलेला नाही आहे. त्याचा शोध घेत आहेत, काय झालं, कुठल्या ह्याच्यातून शार्प गोळी आली अशी आणि हो, फटकन तिथे. सायलेन्सर लावलेला होता आणि येस. हो आणि ऑनलाईन दाखवलंय ते. हो 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 बघितलं सर ते. सर मंगळ हा लग्न डिग्रीवरूनच जात आहे बघा आणि कन्येतूनच. बरोबर. येस, यू आर राईट. आणि सूर्य पण त्याच डिग्रीवर आहे. आणि इथे पण 24 डिग्रीवर आहे, इकडे 27 म्हणजे 5 डिग्रीच्या आसपास. ही घटना ही अशी वाईट घडली. काल ट्रम्पने सुद्धा भरपूर दुःख व्यक्त केलं आणि त्यांचे साथी उद्गार होते. पुढे जाऊन ते त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आले असते. भवितव्य फार चांगलं होतं, पण आता काय करणार, काळाचा महिमा आहे. आपण काही करू शकतो, आपण फक्त एक अभ्यास म्हणून तिथे विचार करत आहोत. तर ऐका ना, आपण पंचपक्षी बघायचे नाही, पण मला खूपच मोह झाला म्हणून मी बघितले सगळे, म्हणजे A to Z ग्रह. अशी तर पत्रिका आपण आजपर्यंत बघितलीच नाही. शनी, गिधाळा आणि बाकीचे सगळं लग्न, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र सगळे कावळामध्ये आहेत. आणि राहू आणि घुबड म्हणजे ते आहेत, म्हणजे मोर आणि काय घुबड म्हणजे ह्याच्यात. पण म्हणजे असं नसतं ना, तर कावळा म्हणजे आपण थोडस असं हेच म्हणजे एवढं शिकलोय ना, तर आतापर्यंत आपण अशी तर पत्रिका कधीच नाही बघितली ना, एवढे सगळे ग्रह कावळ्यामध्ये असणारी. म्हणजे बरोबर आहे. आपल्या सहज म्हणजे तुम्हाला हे सांगितलं हा मी हा हा असं. कालच मी प्रवास करत असता होय. माझ्या गाडीवरती गिधाड येऊन बसलो होतो. ऐक फोटो काढायचा ना लगेच. नाही, मी आतमध्ये होतो, वरती कॅरियरवरती होता गिधाड. हम्म. बायखळा गार्डन आहे ना, होय. राणीबाग, तो हम्म. तिकडे गिधाडांचं हे आहे. तो तिकडून उडत उडत आला आणि गाडीवर बसला आणि मग थोड्या वेळाने परत निघून गेला. आता माझं नक्षत्र पण गिधाडामध्ये आहे म्हणून मला असं वाटलं, बरं ठीक आहे, त्याला गिधाडाचं दर्शन झालं. हा नाही ते तर आहे. आता काय आहे की आपलं मन एवढं घट्ट पाहिजे आणि की त्याच्यामध्ये गिधाड आला काय, वाघ आला काय, हत्ती आला काय, हा, नाही, तेच तर. सगळं बघत राहायचं. त्या दिवशी बॉम्ब फुटला असता माहिती, मी सांगू मला, हो ना, हो बॉम्ब पण टॅक्सीच्या खाली लावला होता. सर एक विचारू. हा बोला बोला मॅडम. सर इथे बाकीचं सगळं जुळतंय की अंशात्मक पण जुळतंय, नवमांश पण जुळतोय. फक्त एका ठिकाणी मी अडलीय की राहूचीच महादशा का? म्हणजे महादशा आता राहू बरोबर मग तो पोर्शन हा 10 तारखेला राहूमध्ये मंगळ, हा मंगळामध्ये बुध, बुधामध्ये बुध आणि बुधामध्ये प्राणदशेचा राहू. हो आता राहू तपस्वी मॅडमने जे सांगितलं हो त्याच्यामध्ये राहू आणि शनी 2 ग्रह त्यांनी सांगितलेले आहेत. कळलं का? हो. नाही मॅडम. पण इथे माझं राहूशी काही म्हणजे कनेक्शनच येत नाहीये. हे नाही बघा पण मॅडम, राहू सर का ऐका राहू का मंगळाच्या ना. राशीत नाहीये का? आणि मर्करी हो नक्षत्रात हो हो पण आहेत ना. वृश्चिक हो हो राशीमध्ये आहे ना, हो. वृश्चिक हो गुढ हो राशी. लागला. ओके ओके थँक्यू. हा, हो सगळं मंगळाचंच काम आहे इथे. हो हो बरोबर हो आहे. मंगळाचंच काम आहे. मंगळ हिरो झाला, हिरो. आता हो मंगळावरनं एक्झॅक्ट रवी 27 डिग्री त्या दिवशी आणि मंगळ पण 27 डिग्रीचा. हो मुळात इथे लग्नेश बिघडलाय. लग्नेश हो बुध हा अष्टमेश मंगळाबरोबर आणि शनी दृष्ट आहे. आणि तोच लग्नेश परत नवमांशामध्ये अष्टमात गेलाय. तो बुध केतू युक्त शनी दृष्ट झाला. म्हणजे पहिला लग्नेश बिघडला. लग्न कुंडलीमध्ये लग्नात अमावस्या पडली आहे आणि जे ग्रहण पडलं होतं त्या दिवशी ते ग्रहणाच्या नंतर ते षष्ठात पडलं ग्रहण. नंतर 10 तारखेला जे झालं ते मंगळ बरोबर एक्झॅक्ट रवीवरून जात होता आणि जो लग्नेश आहे तो बुध केतूची युती होती आणि रवी केतूची युती पण होती. तर तिथे पण रवी केतू बुध केतू हे परत लग्नेशाला परत तिथे त्रासदायक झाला.
तर तिथे आणि राहूने तर मंगळाचंच काम केलेलं आहे राहूच्या दशेमध्ये. राहूमध्ये मंगळामध्ये मंगळाच्या अंतर्दशेने मंगळाच्या दृष्टीने सगळं हे झालं. अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे. बरोबर ना सर? हो बरोबर बरोबर बरोबर. हो आता मला काय विचारतात, तुम्ही सुद्धा स्वतः मास्टर आहात. व्यवस्थित आहे, व्हेरी गुड. शेवटी तुमचेच विद्यार्थी आहेत सगळे. बोला काय झालं चव्हाण मॅडम? बोला बोला. आहेत म्हटलं तुमचेच विद्यार्थी आहेत सगळे सगळे म्हटलं. हुशार आहेत, तुमचेच विद्यार्थी आहेत, तुमचे हुशार विद्यार्थी आहेत. आता माझं तुमचं काय? आपण नाडीचा विचार केला ना तर राहू चंड नाडी, राहू मध्ये मंगळ, तो मंगळ तो वात नाडीत, आणि ती बुधाला पण मिळालेली परत चंड नाडीच आहे. म्हणजे आपण ते ह्याच्यातलं नाडी कुंडलीवरनं बघितलं तरी तर त्या पण सगळ्या नाड्या खराबच लागल्या ना त्या दशेत. मग आता कसं आहे मॅडम, सरते शेवटी उत्तर कसं येतं हा की आता ही व्यक्ती सोडा, होय. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हम्म. जेव्हा मंगळ हा धनस्थानात असेल बरोबर. आणि अनेक गोष्टी पहा तुम्ही, हम्म. तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये धनस्थानात मंगळ असेल हम्म. आणि तो शनीच्या केंद्रयोगात असेल, येस त्या दोघांचा एकमेकाशी केंद्रयोग होत असेल आणि तो केंद्रयोग मंगळ शनी करून एकमेक करतायत, होय तर होय. त्याच्यामुळे जी काही घटना आहे तर मंगळाची दृष्टी अष्टम स्थानावरती, हम्म. तिथे त्याची स्वतःची रास आहे. हम्म. त्यावेळेला चंद्र अष्टमातून भ्रमण होतं आणि चंद्राची जी मोमेंट आहे ती अतिशय कमी असते, म्हणजे शून्य असते जवळपास. म्हणजे त्या मोमेंटमध्ये ती घटना घडली आणि ऑन द स्पॉट डेट, समजा जर गोळी अगदी त्या बाजूला लागली असती तर त्या ठिकाणी यथा कदाचित ही घटना टळली असती. पण बरोबर कंठावरती तो गोळीचा नेम घेतला गेल्यामुळे तर कुंडलीमध्ये असणारी जी ग्रहस्थिती आहे तर वेध कुठे घेतला गोळीने, तर होय ना. कंठावरती. होय होय, ते तर क्लिअर एकदम झालं. आणि मग त्या याच्यामध्ये आपण जर समजा इत्यादी जातक असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशी घटना होण्याची शक्यता आणि अल्पायुष्य होऊ शकतं. आता त्या दरम्यान त्यांनी जे आयुष्य भोगलंय वर्ष 31 पर्यंत किंवा 32 पर्यंत, तर त्याला कारण की त्याच्या लग्नी रवी चंद्र ही जी युती होती आणि लग्नी शुक्र सुद्धा होता, म्हणून तो लोकप्रिय होता. आणि त्या ह्याच्यामध्ये कन्या रास ही प्रशंसेची आणि लेक्चररची रास आहे, त्याच्यामुळे तो तिथे व्याख्यान देत असता प्रसार माध्यमाशी संबंधित तिथे ती घटना घडली. असं आहे. पण ऐका ना सर, समजा असं धरून चला, हे थोडं नंतर आपण आधी ही पत्रिका वाचतोय हे, तर आपण म्हणजे आपल्याकडे ही पत्रिका आली तर आपण एवढं बिनदिक्कत असं सांगू शकतो का ही घटना अशी, आता शनी मंगळ आहे नो डाऊट, त्या अचानक घटना घडवतात, ऍक्सिडेंट होऊ शकतो, काय काय सगळं आपण, पण एक्झॅक्ट असं म्हणजे एखाद्याला गोळी लागून त्याचा म्हणजे खून किंवा मृत्यू होईपर्यंत असं म्हणजे आपण सांगू एस्टिमेट करू शकतो का? हा म्हणजे आता असं असं आहे, करायला थोडं नाही अवघड जात नाही ना नाही, सर. ऐका नो प्रॉब्लेम. हा, आपला हा अभ्यास चालू आहे, होय बरोबर आहे की होय नाही? होय, म्हणून तर त्याच्यामध्ये तुम्ही असं सांगू शकता की यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची घटना होण्याची शक्यता आहे, पण त्याकरता तुम्ही थोडंसं सांभाळून राहिलं पाहिजे. आता अनेक राजकीय ज्योतिषी, जे राजज्योतिषी म्हणतात किंवा इत्यादी जे नेते असतात ते सुद्धा काहींचा सल्ला घेतात आणि त्यावेळेला त्यांना त्या सूचना केल्या जातात. तशा सूचना तुम्ही तुमच्या जातकाला धनात मंगळ असल्यानंतर, दरवेळेला तसंच होईल असं नाही, तर त्याचा योग कुयोग कोणाशी आहे तर शनीचे कुयोग आहे आणि तो कुयोग म्हणजे त्याला जास्ती काळ जगू देणार नाही. आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं मॅडम तर त्याच्या आयुष्यामध्ये मूळचा शनी जो होता तो त्या ठिकाणी मकरेचा होता आणि त्याचं सेकंड राऊंड जे आहे, फर्स्ट राऊंड होऊन नंतर तो सप्तमात आला आणि सप्तमात पहिल्यांदा असताना तो लहान होता, पण नंतर तो मॅरिड होता आणि सप्तमातून ते मॅरेज हाऊस आहे आणि तिथून जात असताना
त्या पत्नीला तिथे वैधव्य आलं. हो ना, मूळ शनीची दृष्टी पण सप्तमावर आहेच आहे ना मूळ पत्रिकेत. हो हा. हो हो. हं, हं. असं सांगणं आता कठीण वाटतं काही हो ना. लोकांचा, तिथे निराश नाही व्हायला पाहिजे. नाही पण म्हणजे मग सांगणं आपल्याला योग्यच आहे ना. समजा मॅच मेकिंग पण आपण करतो ना, तेव्हा जर अशी एखादी पत्रिका आली तर नाहीच करायला पाहिजे ना. कशाला मग हो सांगायचं, म्हणजे किती जर आपल्याला शोधणार मॅच लक्षात मेकिंग, येते. पत्रिका किती शोधणार? हो पण आता एखाद्याच्या ह्याच्यात कोणीतरी असं असणारच आहे ना. आपण विधी लिखितच म्हणतोय शेवटी, त्याला हो कोणीतरी हो मिळणारी, पण आपण तर नाही करू शकत ना असं जर आपल्याला दिसलं तर. आज विधी लिखितचा पूर्णपणे जो वाक्य आहे ना ते आज हो पूर्ण झाले. 100% हो लागू हो पडेल. हो येस सर. सर. नक्कीच. सर एक विचारू? हा बोला ना. सर, या पत्रिकेवरती आपण घरापासून लांब जाऊन मृत्यू कसा बघायचा? नाही असं त्यांच्या तिथेच झालं ना. तिथेच आहे ना ही बॉर्न इन जन्म तिकडचाच आहे ना. शिकागो. हो, नाही शिकागो नाही. इन शिकागो. हा. शिकागो इन नाही नाही. शिकागो. नाही नाही, सिडनी नाही, शिकागोला झालं. असं विचारतायत सर की समजा घरापासून लांब एखाद्याचा मृत्यू होईल तर ते कसं बघायचं, असंच नाही म्हणायचं ना आता ते कुलकर्णी मॅडम हा. तुम्हाला? हा हा. हो. नाही, असं नाही काही, हे असं शास्त्र नाही आहे. घरापासून लांब होईल, रस्त्यात होईल, का या खांबापाशी होईल, त्या देवळापाशी होईल, नाही त्या नाही. असं नाही, असं नाही. नाही नाही. किंवा सर त्याला हा ऐका ना, आपण हा तो अष्टमेश कुठं बसलाय आता, हा कसा अष्टमेश धनातच बसलाय ना, आणि शिवाय लग्नेशा बरोबर आहे, त्याला म्हणून होम समजा टाऊन म्हणू शकतो. हा 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 तसं तेच 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 तसं. होम टाऊन म्हणू शकतो. असं आहे. येस सर. सर बोलू? हा बोला. सर 64वा नवमास पण धनुच आहे आणि हा 22वा देशकाळ पण गुरुच म्हणजे धनुच आहे. हम्म, आणि तो गुरु आता आपण जेव्हा शेवटची वेळ कुंडली काढली वृश्चिक लग्नाची, हम्म, त्यावेळेला तो गुरु अष्टमात गेलाय बुधाच्या हम्म. राशीत. तर हो, याचं काही कनेक्शन असू शकेल का? हा आता अष्टमात गुरु जो मृत्यू झाला त्यावेळीची घटना, पण हो जेव्हा हो घटना घडली ना त्यावेळेला उदित लग्न जे आहे हो, त्याला ते जास्ती वृश्चिक महत्व होतं. आहे, ते वृश्चिक हो आहे. आणि हो गूढरित्या हा संपूर्णपणे घटना घडली, हो सांगून न घडता. तिथे जो लग्नाधिपती आहे तो शनीच्या समसप्तक योगात आहे. हो 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 आणि गुरुसुद्धा जो आहे तो दोघांच्याही केंद्र योगात आहे. हो. 3, 6, 9, पण 12 बघा. असं कनेक्शन आपण बघू शकतो का, म्हणजे की दोन्ही नाही नवमास नाही धनुच आला आहे किंवा असं नाही ना नाही हे करत आहे ते? नाही नाही नाही, हं, नाही. हं, नवमास आणि देशकाळमध्ये. हं. सर हा बोला. सर एखादी पत्रिका जर अशी आली तर आता समजा ह्या पत्रिकेमध्ये अल्पायुष्य योग येतो, गेलो 33 हो किंवा 35, तर हो. तसं आपण कसं मग जज करायचं सर? त्याची काही आपल्याकडे आहे का काय तशी, म्हणजे आपण करू शकतो का असं? कारण ते आपण पूर्वी काय जातकाला लग्नावरून सल्ला जातकाला सल्ला देऊ शकतो की बाबा रे, हा जो एक घात वर्ष आहे, आपल्याकडे प्रकार आहे असा ज्योतिषमध्ये घात वर्ष काढण्याचा सिस्टम आहे. म्हणजे प्रकार म्हणजे सिस्टम आहे. तर तसं घात वर्ष काढता येतं. त्याला थोडंसं कॅल्क्युलेशन आहे. तर त्या दरम्यान तुम्हाला यदाकदाचित एखादी इजा होऊ शकते, कदाचित एखादा प्रसंग येऊ शकतो. आता विचार करा की परवा नेपाळच्या प्राईम मिनिस्टरच्या बायको हो पत्नीला जाळलं गेलं. हो हो अतिशय पाहिलं मी. भयानक घटना आहे. मग आता हे असं जर घडलं तर त्या बिचारीने काय केलं असेल? पण ते पूर्वकर्माच्या नुसार जो काही भाग होता तो जिवंतपणे जाळणं व्हेरी बॅड, असं आहे ना. म्हणजे हे वाईट दुर्घटना आहे. तर अशी घटना तिच्या पत्रिकेतले काय योग असतील तर ते शोधावे लागतील की असा आगीत होळपळून मृत्यू झाला. तर अशा पत्रिका म्हणजे हे संशोधन शास्त्र आहे अजूनपर्यंत. रिसर्च सायन्स आहे आफ्टर ऑल. आपल्याला फक्त चर्चा करून इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे किंवा डिलिव्हर करायची आहे. कळलं का? आपलं काम हेच आहे की वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ बिकॉज ऑफ द प्लॅनेटरी पोझिशन. ओके. तर व्हॉट ऐका ना, प्लॅनेट. ही मूळ बोला. कुंडलीची खवेदांश पण मी काढली आहे ना, तर हो. तृतीयात ऐका राकेश म्हणजे राहू केतू शनी आले, आणि मग इथे षष्टात परत मंगळ आहे मेषेचाच,
आणि त्याच्याबरोबर गुरु म्हणजे तो सप्तमेश मार्केश झाला. आणि शिवाय ह्यांचा केंद्रयोग आला म्हणजे आला की नाही, शनी केतू राहू. आणि मग ते तृतीयात आहे म्हणजे मकर राशीत. मग 11, 12, 1 म्हणजे तो परत गुरु मंगळाचा त्यांच्याशी पण केंद्रयोग झाला. पण हे पण बरोबर नाहीये ना म्हणजे खवेदावची कुंडलीमध्ये. हो. आणि त्याच्यानंतर D60 मध्ये पण सूर्य केतू एकत्र लाभात आहेत. राहू पंचमात आहे म्हणजे कन्येचाच. परत षष्टात तुळेचे गुरु मंगळ परत एकत्र आले. म्हणजे हे म्हणजे इथून पण आपण असं म्हणजे आपल्याला जसं जसं अजून कन्फर्म करायचं असेल किंवा पुढं इन डिटेल जायचं असेल तर असं हो. पण बघू शकतो ना सर, हो की Yes, नाही? yes. हम्म. शेवटी काय माहितीये का मॅडम, हा प्रत्येक हा व्यक्तीचं लॉजिक डिफरंट डिफरंट आहे. हा 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 जसं पत्रिकेचा विचार करते वेळी आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेला हम्म. असं होतं की तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही बरोबर. हा. तुमच्या निबंधामध्ये लिहायचं. येस. आणि आपण जे काही निबंध लिहितो त्या निबंधामध्ये आपल्या मनातील स्थिती त्या पेपरवरती उतरवतो. हा हा तर तसं तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे, हम्म. कारण याच्यामध्ये जो आपण पत्रिका पाहिली खवेदांशी, तर होय खवेदांश सुद्धा आपण मे शनी आहे, हो कळलं का? होय होय होय. आणि आणि वृश्चिक गुरु लग्न आहे. मकरच आहे. हम्म. हो ना आता कसं मकर. आहे मॅडम की हा. सांगतो, हम्म. पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडचे असणारे ग्रह येस. हे दीर्घकाळ एकाच खवेदांशामध्ये राहतात, कारण का ती 40 सेकंदाची पत्रिका आहे. 40. येस. कळलं का? हो सर. म्हणजे 40 कलेची पत्रिका आहे. हा. त्याच्यामुळे हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह दीर्घकाळ त्याच्यामध्ये वास्तव्य करतात. आता 40 कला जाण्यासाठी आपण जर विचार केला तर शनीला किती दिवस लागतील, तर 22 ते 23 दिवस लागतात. आणि 22 ते 23 दिवसानंतर तिथे हे बदल होतो. तसाच गुरुला एका याच्यामधून जाताना साधारणतः 12 ते 13 दिवस लागतात. आता हे 12 ते 13 दिवस कसे काढायचे याच्यावरती आपण विचार करतो की साधारणतः 14 दिवस एका अंशाला लागतात. होय सर. एकदम सिंपल मेथड सांगतो तुम्हाला हो गणिताचं. हो हो सर. सिंपल मेथड, 14 दिवस एका अंशाला गुरुला लागतात, तर 40 कलेला साधारणतः 12 ते 11 दिवस लागतील. सूर्याच्या स्थितीवरती अवलंबून आहे. बरोबर. तर त्याप्रमाणे जर शनीसारखा ग्रह हा 30 दिवस एका अंशाला घेतो तर त्यावेळेला 40 कलेसाठी त्या ग्रहाला 22 ते 23 दिवस लागतात, हो. सूर्याच्या स्थितीवरती अवलंबून. तर एकदम एक सिंपल गोष्ट आहे. म्हणजे त्याचं काही सांगायची सिंपल गोचर आहे. म्हणजे मेथड काय आहे ती तुम्हाला मी आता समजावून सांगितली, मला वाटतं सगळ्यांना कळली असेल. कळाली. हो हो सर. इट इज नॉट सो डिफिकल्ट. काय माहितीये का की डिफिकल्ट आहे, तुम्हाला येणार नाही ते, असं जे काही सांगितलं जातं त्याच्यावरती बिलकुल लक्ष देऊ नका. नाही देणार. हा नाही, सिंपल सांग. गणित काय असतं ते गणित आधी तोंडी सांगितले, मी काय हातात पेपर घेऊन बसलेलो नाहीये. कळलं? गणित तोंड पाठ पाहिजे आणि सिस्टम पाहिजे. तुम्हाला एकदा टेक्निक कळलं गणिताचं, टेक्निक काय ते एका अंशाला किती वेळ लागतो साधारणतः, त्याच्यावरती ग्रहस्थिती वक्री असेल तर वक्री, मार्गी असेल तर मार्गी. आणि आता शनी महाराज वक्री आहेत तर कदाचित त्या ठिकाणी अवधी कमी असेल. म्हणजे तो 22 दिवसाचा नसून तो 18 दिवसाचा 16 दिवसाचा पण असू शकतो, नाही असं नाही. अतिचारी असेल त्यावेळेला सुद्धा तो. म्हणून तिथे सूर्यादी ग्रहाला ही मान्यता दिलेली आहे की सूर्य ठरवतो की कोणी किती चालावं, कुठं चालावं, कसं राहावं, कसं त्याला फलादित मिळेल. हा, आणि त्यालाच ब्रह्मांड म्हटलेलं आहे. छान, थँक्यू. तर कोणाला आणखी माहिती करून घ्यायची असेल तर ब्रह्मांड नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावरती एक प्रोग्राम आहे फक्त आध्यात्मिक, तो ऐकावा. काय चॅनलचं नावच ब्रह्मांड आहे का? हा, ब्रह्मांड. येस. ओके. नाही म्हणजे टीव्हीवर की युट्यूब म्हणताय? युट्यूब. अच्छा, ओके. छान आहे ना, बघूया. आता तर एक बोलू का? हा बोला मॅडम, बोला. मगाशी मला वाटतं तपस्वी मॅडमनी हा मुद्दा रेस केला होता,
पण लग्न त्याचं मुळात 28 अंशावर आहे आणि ज्या दिवशी घटना घडली तेव्हा 64व्या नवमांशामधून गुरुचंच भ्रमण चालू होतं सर. हो. म्हणजे मार्केशाचं अष्टमातून भ्रमण आणि 64व्या नवमांशातून, हा पण एक मुद्दा खूप लक्षात घेण्यासारखा आहे असं मला वाटतं. नाही कारण आता बघा, 64 पहिली गोष्ट ऐका 2 मिनिटं मॅडम, हा हा की कन्या लग्न आहे हे कन्फर्म झालं. होय. चतुर्थामध्ये येणारी रास कोणती आहे? धनु. धनु हो. मग 64वा नवमास हा धनु असेल. दॅट्स ऑल. हो सर. म्हणजे तिथे कुठलाही शोध घ्यायची आवश्यकता नाही. आणि त्या धनु नवमाशामध्ये एखादा ग्रह जात असेल, जो असेल तो 64वा ग्रह नवमाशी. गॉट इट? होय. हो सर. हां, म्हणजे इट्स नॉट सो डिफिकल्ट. यू हॅव टू फाइंड आउट द 4th हाऊस. 4th हाऊस कोणाचं आहे? ते अष्टमात 64व्या नवमाशाचं असेल. काय वाटतं? हो ठीक, बरोबर आहे. नाही तर तपस्वी मॅडम, तुमचं काय मत आहे? 64व्या नवमाशातनं ग्रह जात नव्हता. कोणी नव्हतं तिथे त्यावेळेला. कोणी नाही नव्हतं. नाही, त्यातून नव्हता कोणता ग्रह जात. फक्त पण तिथे त्याचा स्वामी असं म्हणालात ना, स्वामी हा तो इथे अष्टमात बसलाय ना, म्हणजे त्याचा आता सध्या स्वामीचा त्याच्या संबंध वेळेला नाही. अष्टमात गेलाय. एक तिथे काही मिनिट कनेक्शन नाही, आहे का नाही, म्हणून मॅडम, मी विचारलं. 64व्या नवमाशाचा स्वामीचा संबंध नाही. नाही, 64व्या नवमाशातून ग्रह जात जो आहे ग्रह का? जाईल तो. हा हो ठीक आहे. बरोबर आहे सर. कारण 64वा नवमांश बुधाचा येतोय इथे. नाही, हा धनुचा येतोय. आता प्रत्येकाने लक्षात ठेवावं, 64वा नवमास बेरीज करत बसू नये. जे लग्न असेल त्या लग्नापासून 4थं स्थान असेल त्याचा 64वा नवमास अष्टमात येतो, हे ठाम मत आहे. हो सर. सर तुमचा म्हणजे हे आता तुम्ही जे नमूद अगोदर पण केलं, सिस्टम महत्वाची. ही सिस्टम आणि शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचे, ह्या ज्या क्ल्यूज आहेत त्या खूप उपयोगी पडतात. खूप छान आहे, म्हणजे बरोबर आहे. बेरीज हो सर, मी पण हेच करण्यापेक्षा म्हणणार होते सर आता, नवमांश अगदी की तुम्ही ह्या आधी सर एक पण बोलू का? सर काय एक बोलू म्हणाला? का? एक मिनिट, कुलकर्णी काय बोलतात? हा सर, सरोज आता जे म्हणत होती तेच मी म्हणत होते, की तुम्ही हे खूप सोप्या पद्धतीने आधी शिकवलं आणि आताही शिकवलं तेच. ही सिस्टीम कोणी सांगत नाही सर. हेच तुम्ही शिकवता जरा. ठीक आहे. हा डॉक्टर मॅडम बोला. केसकर मॅडम. हा सर, मूळ पत्रिकेमध्ये मेष रास येते अष्टमात. तिथून 64वा नवमास बघतो आपण ना. आता जो गुरुचं भ्रमण आहे ते गोचर पत्रिकेतलं बघितलं आपण. तसं नाही मॅडम, ऐका नाही. आपल्या ज्या नवमाशाची जन्मता निवड होते, तर इथे कन्येला कन्या नवमास हा नवमास आलेला आहे. तर कन्येला कन्या नवमास आल्यानंतर 64वा नवमास हा धनुच असेल हे निश्चित आहे. का? कारण का की त्या नवमाशामध्ये आपण चतुर्थामध्ये येणारी रास कोणती आहे, तर ती धनु आहे. आणि धनुरास असल्यामुळे तिथे खाली येणारा नवमास हा 64वा धनुच असेल. ते कळलं, म्हणजे मेषेतला 64वा येणार इथे या पद्धतीने. पण आपण काय कम्पेअर केलं, गोचर कुंडलीत गुरुचं भ्रमण बघितलं मिथुन राशीत. तसं काय करू नका. नाही 64व्या नवमाशातनं नाही जाते गुरु सर. जो मेषेत असता तर मग गेला असता ना, माझं असं अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे चुकीचं असू शकतं. एक मिनिट थांबा. आता नवमाशाबद्दल तुम्हाला सांगतो की तुम्ही जर त्या स्थितीला जर पाहिलं, म्हणजे जेव्हा अपघात घडला त्यावेळेला, की तेव्हा एकतरी ग्रह जर त्या धनु नवमाशातून जात आहे का गोचर, तर तो 64वा नवमास म्हणून त्याचा विचार केला जाईल. ओके. फक्त तो अष्टमातनं नाही, कुठनंही गेला तरी चालतो. अच्छा. नाही, तो अष्टमातूनच जाणार त्याच्या नवमाशाचं. आता समजा एक साधी गोष्ट मॅडम, इथे मेष राशी ही अष्टमात आली ती तुम्ही टाळू शकणार नाही, बरोबर आहे की नाही? हो नक्की.
हा मेष आता आहे त्याची सांगतो अष्टमात एक रास. मिनिट एक मिनिट थांबा. मेष राशी ही अष्टमात ही कन्फर्म आहे, बरोबर आहे की नाही? हो. आता अशा वेळेला जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कन्या लग्न असेल, कन्या नवमांश असेल आणि 64वा नवमांश धनु असेल आणि तिथे येणारी रास मेष असेल, तर मेषेतून जो जो ग्रह धनु नवमांशाशी संबंधित आला, कधी काळी चंद्र सुद्धा एका महिन्यातून एकदा येऊ शकतो. मग त्यावेळेला चंद्र हा साधारणतः 6 तास तिथे वास्तव्य करतो. त्या 6 तासामध्ये एखादी घटना जातकाच्या जीवनामध्ये चिंताकारक होऊ शकते. कारण 64वा नवमांश याला म्हटलेलं आहे की चिंताकारक नवमांश आहे. हा म्हणजे मग कुंडली म्हणजे कुठल्याही राशीतनं गोचर असला तरी तो 64वा म्हणजे तो घातक समजायचा, चिंताकारक. आता समजा कधी काही सांगतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ माझा नवमांश आहे मिथुन लग्नी, चतुर्थामध्ये येणारा नवमांश कन्या आहे, अष्टमामध्ये माझी रास आहे मीन. मीन राशीला कन्या नवमांशातून जेव्हा ग्रह जाईल, तो कुठलाही असो, त्यावेळेला मला शनीसारखा ग्रह जर समजा आता अष्टमातून चाललेला आहे, तर तो जेव्हा कन्या नवमांशात जाईल, तो साधारणतः तिथे 110 दिवस वास्तव्य करेल. त्या 110 दिवसामध्ये आय हॅव टू फेस लॉट ऑफ द थिंग. दुसरी गोष्ट की मीन राशीमध्ये कन्या नवमांशामध्ये ग्रह सेकंड स्ट्रोकला सुद्धा येईल. ते पण ठाम सांगतोय तुम्हाला, नवमांश पाठ पाहिजे. म्हणजे कमिंग अँड गोईंग दोन्ही असतील त्यामध्ये. हा चव्हाण मॅडम बरोबर आहे ना? चव्हाण मॅडम. हो सर, हो सर. आता तो सिंह नवमांशात आहे ना शनी, आता जाईल कन्या नवमांश, सिंह मधून कर्केत जाईल. मग पण जेव्हा कन्येत येईल त्यावेळेला आय हॅव टू टेक केअर. कन्येत येईल, हा. इजंट इट? हो हो. आय हॅव टू बी केअरफुल इन बिटवीन. इट माइट बी सेकंड स्ट्रोक ऑल्सो. आणि मीन राशीमध्ये कन्या नवमांशाला शनी येणार आणि परत जाणार, आणि जाऊन आलेला पण आहे, परत जाणार आहे. मॅडम कन्या नवमांशामध्ये आला होता की नाही ग्रह? हो हो सर, हो आलेला. आणि परत आता येणार आहे की नाही? हो. बस दॅट आय मीन टू से. म्हणजे तो तिसरा स्ट्रोक देणार ना सर आता? सेकंड स्ट्रोक, नॉट थर्ड स्ट्रोक. सेकंड स्ट्रोक. पण सर तो वर्गोत्तम आहे ना? ते वर्गोत्तम फिरवोत्तम काय सांगत नाही कारण ते भोगायचे नाहीत. स्ट्रोक स्ट्रोक स्ट्रोक. तिथे भाला आहे का तलवार आहे का कैची आहे, जे असेल ते. जे पूर्वकर्म असेल ते कर्माला तिथे सामोरं जायलाच पाहिजे. म्हणून ब्रह्मांड चॅनल ऐका, फार फार बोध येईल तुम्हाला. सर 1 मिनिट आता परत सांगा जरा. हे बघा, आता ही मूळ कुंडली आहे आणि मग आपण नवमांश कुंडली म्हणजे कन्याची चालली. मग त्याच्यावरून आपला धनु म्हणजे ही चौथ्या ह्याच्या धनु रास आहे ना, तिथे आपला 64वा नवमांश. ओके, बरोबर आहे ना? मग आता मी थांबा 1 मिनिट, कुंडली लावू का? ही लावते आता. हे म्हणजे ज्यावेळेस घटना घडली असं ना, ही जी कुंडली लावतो, बरोबर आहे की नाही? तेवढं तर सांगा. हे ही कुंडली आपण जी लावली आहे ना, तर ती 10 सप्टेंबरची आहे की नाही? ही ट्रान्झिस्ट आहे मॅडम. हो, पण मग आता इथे तो आपल्याला धनु नवमांश आला की नाही, तुम्ही कसं तुमचं सांगितलं की इथे अष्टमातनं जेव्हा तो शनी जाईल, कारण तुमची तिथं रास होती. मग इथे हा गुरु आलाय ना इकडे, मग तो गुरु नाहीतरी मार्केशच आहे ना. म्हणजे नाही, ऐका 2 मिनिटं. मॅडम असं आहे की मुळामध्ये आता सध्या ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला चंद्र मेष राशीमध्ये होता. येस सर. तो मेष राशीमध्ये कोणत्या नवमांशाशी संबंधित होता, पण तो मेष राशीत होता हे ठाम आहे. ओके. त्याच्यासमोर मंगळाची दृष्टी होती हे पण निश्चित आहे. तो शनीवरून पुढे गेला हे पण निश्चित आहे. आता अशा वेळेला समसप्तक मंगळाच्या आल्यानंतर ती घटना घडली
त्याला आकाशामध्ये कशी स्थिती होती, तिथे 64व्या नवमाशाचा जर समजा योग येत असेल, आता थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की जर समजा 64वा नवमाश धनु आलेला आहे, हे नक्की झालं आहे ना. 64व्या नवमाशाच्या धनुच्या समोरचा नवमाश मिथुन आहे. येस सर. मग मिथुन नवमाशामध्ये मारकस्थान आहे का, सांगा. अच्छा, असं बघायचंय का. ओके. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 18 अंशाचा मंगळ आहे, 22 अंशाचा बुध आहे. तर जर समजा त्याच्या समोरचा नवमास जर मिथुन असेल तर तो मिथुन नवमास जो आहे तो तूळ राशीला शेवटचा नवमास मिथुन. येस येस येस. कळलं. तर त्याची दृष्टी समसप्तकामध्ये आली असते. बरोबर. म्हणजे नवमाशाचं कॅल्क्युलेशन करते वेळी जे मारकस्थान असेल त्याच्यामध्ये असणारा ग्रह हा 64व्या नवमाशी संबंधित येईल का, त्यावेळेला ती घटना घडेल. हे अतिशय डीप सायन्स आहे. होय सर. थँक्यू सर. परत एकदा सांगा ना प्लीज प्लीज. सांगतो. आता असं आहे मॅडम, तूळ रास धनस्थानामध्ये आहे, हो मंगळ पण आहे. हो तूळ राशीला शेवटचा नवमास मिथुन हो आणि मेष राशीला शेवटचा नवमास धनु हो आणि तो 64वा आहे. हो. मग 64व्या नवमाशाच्या समोरचा नवमास धनु आला तर त्या ठिकाणी मिथुन नवमास येणार की नाही. हो येणार ना. मग जर 64चे म्हणजे 32वा नवमास कुठला आहे तर मिथुन आहे. हो बरोबर आहे. त्याच्या समोरून जर तूळ राशीतून एखादा ग्रह जात असेल किंवा मूळचा असेल तर एकमेकाचा संबंध गोचरीने जर तिथे उपस्थित होत असेल तर त्यावेळेला 64व्या नवमाशाचा इफेक्ट हा जास्ती मोठ्या प्रमाणात होतो. ओके. पण तो तुम्हाला शोधते वेळी जे धनस्थानामध्ये असणारे अंश आहेत आणि 64व्या नवमाश हा नेहमी 64च्या समोरचा नवमाश हा कोणता आहे. आता जर समजा माझा कन्या आहे तर माझा मीन नवमाश हा 32वा झाला. परफेक्ट सर. सर तुम्हाला सलाम आहे. त्या दिवशी चंद्र 29 अंशावर म्हणजे कृत्तिकेला होता आणि मंगळ 29 अंशावरती मिथुन नवमांशात होता. परफेक्ट. आता हे परफेक्ट आलं की नाही. अगदी. याला सायन्स म्हणतात. थँक्यू सर. सलाम बिलाम करू नका, आम्ही साधारण माणसं आहोत. नाही मी हा विचारच केला नाही इतके दिवसात, कारण इतक्या कुंडल्या सोडवल्या पण हा विचार नाही आला डोक्यात. मॅडम पत्रिका काढा जरा. आपण सामान्य माणूस म्हणून राहायचं, जगायचं. नाही गीता मॅडम कडनं खूप शिकले मी, पण अशी पत्रिका नाही सोडवली. अहो त्या गीता आहेत, आम्ही सिंपल आहोत. गीता महान आहे. काय सर. गीता गणपतीने लिहिले, आम्ही कसलं. म्हणून तर गीता हात ठेवायला लागतो ना गीतेवरती. सर तुमचा मार्क 2026 येईल 64व्या नवमाशामध्ये. व्हेरी फाईन. चला त्या दिवशी काय होईल. ठीक आहे. जो होगा अच्छा होगा. असं आहे. तुम्हाला सांगतो, मृत्यू ही जी गोष्ट आहे ना तर ती शास्त्रात काय सांगितली माहिती आहे का, की एक प्रकारचं आपल्या जीवनातलं परिवर्तन म्हणजे मृत्यू आहे. म्हणून मृत्यूला घाबरायचं नाही. मृत्यूनंतर होणारं परिवर्तन, मग तिथे आई वेगळी, नवीन वडील, नवीन आई, नवीन भाऊ, नवीन बायको, नवीन मुलं, सगळं नवीन नवीन नवीन. म्हणून मृत्यू वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही विष प्यायल्यासारखं काही त्याच्यामध्ये वाटत नाही. एक विषय बोला. हाँ नहीं सर मुझे खाली इतना पूछना है, आपने वो नवमास से चौथी राशि बोला ना, नवमास कुंडली में चौथी राशि. ऐसा है मैडम, नवमास की चौथी राशि 64वां नवमास अष्टमी आएगा. हाँ बोला गुलकुली मॅडम, काय सांगत होता तुम्ही. नाही मी सर म्हणत होते एक विषय संपल्याशिवाय दुसरा सुरू होत नाही ना.
तो बरोबर पहिला आहे. विषय संपला पाहिजे ना. येस, आणि संपणं ही निसर्गाचाच नियम आहे. ते तर निश्चित आहे हो. परिवर्तन हो संसार का नियम आहे. हो. होईल सुरुवात ना नंतर हा, एक संपल्यावर. म्हणून त्या ठिकाणी काय आपण जेवढं घाबरतो तेवढं आपलं दुःख जास्ती वाढतं. खरंय. असं. आता नाही लोक आम्हाला खूप म्हणतात की ज्योतिषमध्ये हा चक्रम माणूस आहे. बाबा ठीक आहे, आम्ही चक्रम आहोत, काय अर्थ आहे, काय फरक पडतो, कळलं? हा, बोला, तुम्ही काय म्हणत होतात कुलकर्णी मॅडम? नाही, मृत्यूपेक्षा त्याच्या आधी येणाऱ्या आजारपणाला जास्त लोक घाबरतात खरं तर. आजारपणामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, कितीही दीर्घ आजार असला लोक फार घाबरतात. हो बुधाचा जप केल्यानंतर सगळे जे अवयवाची यंत्रणा आहे ती संपूर्णपणे सुरळीत होते. आपण जे काही केलेलं असतं जीवनामध्ये ते सगळं क्राऊन चक्रापर्यंत त्या ठिकाणी बुधाचंच सगळं आधार आहे. आधार म्हणजे आधार नाही. हो बुधग्रह हा असा आहे की तो शरीरातील व्यवस्थापनामध्ये बदल करत असतो. हो असं आहे. म्हणून मनुष्याला आजारी पडल्यानंतर निद्रा ही अत्यंत आवश्यक असते. त्याला म्हणतात रिकव्हरी ऑफ द डिसीज. हो आता तुम्ही आहातच आकाशीमध्ये, तुम्हाला शिकवतो. हो हो त्याचं छान हे होतंय, पण खूप म्हणजे प्रोग्रेस होतीये, तुम्ही चांगली गोष्ट. जिज्ञासू आहात आणि कुलकर्णी आहात शेवटी. बोला विद्या कुलकर्णी, बोला. नाही सर, कुलकर्णी आहात याच्यावरती हसले मी. आता आमच्याकडे काय माहितीये का, आमच्या नशिबात कुलकर्णीच आहेत, म्हणून भरपूर कुलकर्णी येतात. हो सर. बोला, आणखी काय विचारायचं का मला? आवाज आणखी कोणाला काय सांगायचं आहे? पत्रिका ही अशी असते. सर बोलू का मी? हा बोला ना, बोला, का नाही, बोला ना, अवश्य. नमस्ते सर. नमस्ते. सर मगाशी कुणी विचारलं होतं की मृत्यू कुठे होईल हे आपल्याला नाही सांगतात, बरोबर आहे, आणि तो कुठे होईल याबद्दल पण आपण न सांगणेच योग्य आहे. पण जर त्याच पॉइंटने विचार जर केला तर आता इथे लग्नातच रवी चंद्र शुक्र आहे, त्यामुळे या जातकाला तुम्ही जे म्हटला की लोकप्रियता, जी प्रसिद्धी, कीर्ती, या सगळ्या गोष्टी त्या रवी चंद्र शुक्रनी दिल्या. पण तोच रवी या जातकाचा व्ययश आहे, व्ययश लग्नात आहे. आणि त्याचबरोबर जो धनेश आहे त्याने एकेकाळी धन पण दिलं शुक्र बनून, पण त्याचबरोबर तो धनेश मार्केश पण आहे. अशा व्ययश आणि मार्केशच्या बरोबर हा चंद्र बसलेला आहे. मग ह्या गोष्टी इथे निश्चितच विचार करायला लावतात. आता कधी मृत्यू हा प्रत्येकाचा होणार आहे, जन्म आहे तसा मृत्यू पण आहेच, पण मृत्यू हा कुठल्या वेळी येतो हे पण आवाज आवाज गेला. तितकंच महत्वाचं आहे. आता या जातकाला हा जो मृत्यू आहे तो हा म्हणजे ही त्याची वेळ नव्हती जाण्याची. हॅलो, हा सर हा येतो. हा बोला हा, बोला. ही म्हणजे त्याची वेळ ही नव्हती की नाही का मृत्यू मृत्यू येईल हो असा. तर मग त्या हो केसमध्ये विचार करत असताना इथे मी पाहिलं की 1 आणि 7 ऍक्सिस हा सुद्धा विचार करण्यासारखाच आहे. कारण 7 मध्ये गुरु मंगळ बुध आहे आणि त्यानंतर सुखाचा जो आपण विचार करतो तो 2 आणि 7 या दोन्ही गोष्टी त्याच्या इम्पॅक्ट झालेला आहे. वृषभेत केतू आणि तुळेमध्ये गुरु मंगळ बुध. त्यानंतर एक हे होतं की मंगळाची 4थी दृष्टी शनीवर आहे आणि शनीची दृष्टी सुद्धा या मंगळावर आहे. हा पत्रिकाचा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर निसर्ग कुंडलीप्रमाणे बघितलं तर त्याप्रमाणे सुद्धा अष्टमामध्ये जिथे आपण मृत्यू पाहतो त्या मृत्यूच्या वृश्चिक राशीमध्ये राहू आहे आणि हा मंगळ दृष्टीत देखील आहे. सो जेव्हा गन फायर आणि मृत्यू होतो म्हणजे वेपन आणि गन या दोन्ही गोष्टींचा संबंध येतो तेव्हा आपल्याला शनी मंगळाचा विचार करायला लागतो. तर या ठिकाणी मंगळ हा बोलतोच आहे की गन फायरच्या रिलेटेड मृत्यू म्हणजे पुन्हा इथे अष्टमाच्या अष्टमात वृश्चिकेचा राहू आहे जी गूढता दाखवतो आणि तो राहू मंगळाच्या राशीत आहे. सो इथे गन फायरचा संबंध
दिसतो आणि मंगळाची सुद्धा या अष्टम स्थानावर दृष्टी आहे. सो इथे मेटल म्हणजे मेटल आणि फायर अशा दोन्ही गोष्टींचा संबंध तिथे दिसतोय. त्यानंतर इथे की जातकाचं म्हणजे जो शेवट, आता आपण एक्झॅक्टली मृत्यू सांगणार नाही, पण त्याचबरोबर चतुर्थामध्ये इथे आपण हर्षल नेपच्यून कन्सिडर करत नाही, पण चतुर्थातच हर्षल नेपच्यून आले आणि तिथेच काळबिंदू पण आलाय. सो हे तर म्हणजे आपण जरी जातकाला नाही सांगितलं तरी आपल्याला याची कल्पना येते. काळबिंदू इथे आलाय. हर्षल नेपच्यून दोघही उग्रांश मध्येच आहे, दोघही मकर नवमांशच आहे. सो जातकाचा मृत्यू हा तडकाफडकी ऑन द स्पॉट होईल हे तर निश्चितच आपल्याला यातून जाणवतं, कारण नेपच्यून म्हणजे गूढता आणि हर्षल म्हणजे इमिजिएट रिएक्शन. सो इथे ते आहे आणि शिवाय अग्नितत्व आहे, म्हणजे या गोष्टींचा संबंध आपल्याला इथे या गोष्टी जाणवतच आहे. शिवाय चतुर्देश गुरु जो आहे तो मंगळाबरोबर बसलाय, जो कन्या लग्नाला मंगळ हा अनिष्ट फळ देतो, तृतीयेश आणि अष्टमेश म्हणून, आणि तो लग्नेश बुधाबरोबर आहे. म्हणजे या जातकाला लग्नेश बुध हा स्वतः म्हणून त्या ह्याने जातकाला निश्चितच इम्पॅक्ट करतो. हा जातक कर्म करत करत असताना गेला, त्यामुळे तो दशमेश बुध म्हणून सुद्धा इथे बोलतोय. तर या पॉइंट मी ही पत्रिका जास्त अशा ह्याच्यानी, म्हणजे आपण हे बाकी गोष्टी पाहिल्या त्या तर आहेत, पण इथेच या गोष्टी जास्त क्लिअर होतात. म्हणजे लग्न कुंडलीवरूनच या गोष्टी बऱ्याचशा क्लिअर होतात आणि नवमांश कुंडलीवरून. सो तेच मला असं सांगायचं होतं सर. थँक्यू सर. असं आहे मॅडम की तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, अतिशय छान. तर मंगळ हा वेपनचा कारक आहे. येस सर. आणि वेपन रिलेटेड विथ द फायर, आणि त्या ह्याच्यामध्ये जे येस. चाकू आहे किंवा खंजीर आहे किंवा तलवार आहे ते पण एक वेपन आहे, आणि आर्म जे आहे ते फायर आहे. मग अशा वेळेला त्याचा जो काही घात झाला किंवा एखादी गोष्ट झाली, असे लढाईमध्ये अनेक लोक मृत्यू झालेले आहेत. मी आत्ताच दुपारी एक पुस्तक वाचत होतो, आणि ते पुस्तक 1500 सालातलं होतं. किती? 1500. पेलेस्टाईन म्हणजे पेलेस्टाईनचं. मग पेलेस्टाईन कसं जन्माला आलं, किती पवित्र स्थान आहे, काय आहे, आणि पेलेस्टाईनबद्दलचा जो काही मजकूर त्यांनी वर्तन केलेला आहे. तर 1500 साली बाबर हा जो भाग आहे, बाबर बाबर, तर त्याने लॉर्ड ऑफ बाबर हा सुद्धा सांगितलेला आहे, म्हणजे उल्लेख केलेला आहे की बाबर नावाची एक व्यक्ती अशी जन्माला येईल. 1500 मध्ये बाबर नव्हता. म्हणजे विचार करा की साहित्य जे आहे मी कितीतरी प्रमाणामध्ये आहे, त्याचा अभ्यास जर तुम्हाला करता आला तर बाबरवरती पण लोकांनी 300-300 पानाची पुस्तकं लिहिलेली आहेत, आणि ती पण कधी? इसवी सन 1802. बापरे. येस. आणि ती इंग्लिशमध्ये आहे सगळी. पेलेस्टाईनमध्ये सुद्धा आहे, पेलेस्टाईनच्या बाबतीमध्ये आहे, इस्रायलसाठी सुद्धा आहे, आफ्रिकनसाठी सुद्धा आहे. साधारणतः 40 ते 45 पुस्तकं 300-300 पानाची आहेत. बापरे. आता बाबरबद्दलचं पुस्तक आहे असं तुम्हाला मी म्हटलं तर बाबर आपला शत्रूच आहे, पण त्याच्यावरती लोक इतिहासकारांनी लिहिलंय ना. हो. असं आहे. म्हणजे इतिहासकार इतिहास शोधत असतात. हिस्ट्री मेक्स फ्युचर. त्यांनी बाबरबद्दल विचार केला ना, पेलेस्टाईनबद्दल पण विचार केला, इस्रायलबद्दल पण विचार केला. त्यावेळेला इस्रायल स्थापन नव्हतं झालं, फक्त ज्यू होतं, इस्रायल नव्हतं, पण पेलेस्टाईन होतं. असं आहे. म्हणजे तुम्ही काय वाचता, तुम्ही काय शिकता, तुम्ही काय पाहता, त्याला फार महत्व आहे. नक्कीच सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. बोला. म्हणजे वाचायचं काय, त्या त्या वयामध्ये ती गोष्ट वाचली पाहिजे. आणखी कोणाला काय बोलायचं आहे, अभिप्राय द्यायचा आहे? पत्रिका अतिशय तुम्हाला ह्याच्यासाठी ही आणली की तुम्हाला कळावं की काय घटना कशामुळे होतात. आणि आपल्याकडे आता 64व्या नवमासाचा उल्लेख झाला, त्याच्याबद्दलचं जे काही विवेचन आहे ते अनेक लोकांना कळलं असेल, पटलं असेल. तर त्यातून लोकांना निश्चितच लक्षात आलं की ज्योतिष खरं काय असतं, नुसती शास्त्री परीक्षा ज्योतिष नसतं. तुम्ही मला टीका करता शास्त्रीवरती, तसं नाही.
बोला काय अगदी खुले आम. सर हे जे होते यांचं लोकशाहीचे समर्थक होते ना, म्हणजे लोकांना घेऊन चलावा, सगळेजण आपण एकत्र जाऊया ह्या विचाराची ही व्यक्ती होती. पण शेवटी असत्यानीच विजय मिळवला याच्यावर असं आपण म्हणू शकतो ना, डावी आघाडी जी आहे आपण म्हणतो. नाही आता ही एका व्यक्तीबद्दलची भाग झाला. आता जसं मला असं वाटतं ज्योतिष शिकवावं हे पर्सनल झालं, तशी ती व्यक्ती प्रचारार्थ, आता जसं की आपल्या RSS मध्ये प्रचारक म्हणून नावाचं पद आहे, जसं मोहन भागवतजी पण प्रचारक होते, त्यांचे वडील पण प्रचारक होते, मोदी सुद्धा प्रचारकच होते. आणि आज मोदी ज्या ठिकाणी आहेत तर तिथपर्यंत पोहोचताना त्यांना जो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, आता 75 17 तारखेला आहे, तर तुमचं काय मत आहे की मोदी राजीनामा देतील का? नाही, देऊ नये. नाही देऊ नये, नाही देऊ नये, नाही आजच्या घडीला अजिबातच नाही. मोदी हवेत, प्रश्नच नाही. काळाची गरज आहे, काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. मग आता मोहन भागवत सुद्धा काल 75चे झाले, मग काय त्यांनी द्यावा राजीनामा? नाही, मग ते हवेत. आणि दीर्घकाळ जे RSSचे अध्यक्ष राहिले, मग ते कसे राहिले? कारण त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी एवढं सगळं केलंय, त्याला त्यांचा योग मिळाला पाहिजे. जो मनुष्य कार्य करेल, जो मनुष्य श्रम करेल, त्याला त्याचे बेनिफिट मिळायला हवेतच. मग मी पुन्हा येईन का आले, बरोबर आहे. कळलं की नाही? हो सर, आणि आवश्यक आहे असं आहे. पण आताची जी ग्रहस्थिती आहे सर, म्हणजे यांच्या कुंडलीत जे गोचर आपण लावतो, सॉरी सर, ते याच्यामध्ये म्हणजे वाईट शक्तीच जास्ती प्रभावी झाल्या असं दिसतंय ना आपल्याला. म्हणजे शनी मंगळ हे ग्रह जास्त प्रभावी झालेले दिसत आहेत ना. त्यांच्या कुंडलीमध्ये तसा जन्मता योग होता. अच्छा, तसा विचार द्यायचा. दुसरा भाग राहिला की आता तुम्ही बघितलं की कन्या राशीमध्ये मंगळ आल्यानंतर 9/9/2025 जाळपोळ झाली, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्या नेपाळमध्ये एवढा सगळा उद्रेक झालेला आहे. का झाला? हे अशीच कारणं असतात, आणि ही ग्रहस्थिती आपल्याला सांगते. मग तसंच ह्या पर्टिक्युलर एक व्यक्ती म्हणून त्याचं आयुष्य तेवढंच होतं, त्याला एक मेजरमेंट आहे. मग तशाच परिस्थितीमध्ये दुसरी व्यक्ती पण जन्माला आली असेल, पण ते त्याचं नशीब घेऊन आलेलं आहे. तेव्हा आपण बघतो की 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स हे चंद्राचे जेव्हा तुम्ही काढता, चंद्राच्या एका सेकंदाचा 1000वा भाग, त्यावेळेला तुम्हाला खरं आयुष्य तपासता येतं. आपण फक्त 64 नवमाशापर्यंत आलो, आणि त्याच्यामध्ये 40 कलेच्या याच्यावरती आलो, कळलं का? पण त्याच्या पलीकडे पण ज्योतिष आहे, नाही असं नाही. फार वाईट झालं सर, फार वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे ना. नाही तर परत तेच आहे मॅडम, नशीब काय करू शकतो आपण? अमेरिकेत सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे, चांगली होती, प्रचारक होते, प्रचार करणाऱ्या माणसाला अतिशय चांगला सन्मान असतो, मान असतो. तो काय बोलणार आहे? जसं आपल्याकडे बरेचसे प्रचारक अनेक पक्षामध्ये, अनेक हिस्ट्रीमध्ये झालेले आहेत, कळलं? आता भगवंताचा प्रचार करणारे लोक, नारद मुनी नारायण 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 करत करत जात होते की नाही? मग ते पण प्रचारकच होते. बरोबर आहे सर. आणि नारायण कळ पण लावायचे, कळीचा नारद, कळलं? मग तो पण प्रचारक होता, ते पण बुधाचेच होते. कळीचा नारद पण बुधाचा आहे. आणि बुधामध्ये ही गोष्ट अंतर्गत आहे की कळीचा नारद हा बुधाचं काम करणारच, आणि बुध कळीचा नारदाचं काम करणार, आणि बुध ज्याच्याकडे असेल तो कळ लावण्यामध्ये मास्टर असेल, हे तेवढंच खरं आहे. बरोबर आहे सर. हे सगळं ज्योतिष आहे. त्या अनुषंगाने पुढे जा, विचार करा, चांगलं ज्योतिष शिका, चांगलं शिका, आणि आपलं कन्सल्टन्सी करा. हो सर, थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही जे सांगितलं की मेषेच्या शेवटचा धनु नवमांश
आणि तुळेचा मिथुन नवमांश हा समसप्तक 32वा नवमांश आला. आणि मग समसप्तक अच्छा समसप्तक. समसप्तक. येस येस. ओके ठीक म्हणजे आहे. बघा असं आहे मॅडम की तूळ नवमास चालू होतो तुळेने, बरोबर आहे की नाही? हो तूळ राशीला, कुंभ राशीला, मिथुन राशीला शेवटचा नवमास मिथुन. हो बरोबर. एक ठाम आहे. त्याच्यामध्ये जर एखादा ग्रह मूळ कुंडलीत असेल आणि गोचरीचा 64 नवमासातून ग्रह जात असेल तर त्या ठिकाणी तो ग्रह मूळ कुंडलीतून 64 नवमासातून गोचरीने ग्रह जात असेल तर त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की एखादी घटना ही होणार. आता उदाहरणार्थ असं आहे की ह्या व्यक्तीच्या अष्टमात मेष राशीमध्ये एखादा ग्रह धनु नवमासातून भ्रमण करीत असता त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशी घटना होईल की काही क्षुल्लक पण असू शकेल. कळलं का? असं आहे. मेजर होईल असं नाही पण होईल असं आहे. आता जर समजा 18 अंशाचा तूळ राशीमध्ये असणारा जो नवमास आहे तो कर्क आहे, मीन आहे. कळलं का? आता मीन नवमासाच्या समोर कन्या नवमास येतो. मेष राशीमध्ये कन्या नवमास जो आहे भरणी नक्षत्राचं दुसरं चरण आणि तोच जर त्या ठिकाणी 64वा असता तर तिकडून जाणारा ग्रह हा त्या ठिकाणी समसप्तक वेध लावतो पारंपरिक मध्ये. हो सर. कळलं का? असेल तर आता मी तुम्हाला एक घटना सांगतो. अशी एक घटना पार्ल्याला घडली होती 1998 साली की कन्या लग्नच होतं, अष्टमात मेषेचा चंद्र होता आणि त्यावेळेला पोलीस आले म्हणून भीतीने त्या व्यक्तीने जाऊन गच्चीवरून उडी मारून मेला, आत्महत्या झाली. 98 सालची घटना आहे. काय करू? अष्टमातून काय जात होता? अष्टमातून चंद्र होता. अच्छा. अष्टमात चंद्र होता मूळचा. अच्छा अच्छा. म्हणून तो बालारिष्ट योग झाला. असं आहे. आणि लग्नी मंगळ होता कन्येचा. मग अशा काही मूळ त्रिकोण राशीचा ग्रह जर लग्नी आला तर त्यावेळेला अशा घटनेला प्रत्येक माणूस हा वर्तमान काळामध्ये एकेका घटनेला सामोरा जात असतोच. समोरासमोर त्याचं काम चालू असतं. आता जसं की आता वर्ग चालू आहे तर मी तुम्हाला सामोरं जातोय, तुम्ही मला प्रश्न विचारताय म्हणजे आय हॅव टू. कळलं का? तसंच प्रत्येक व्यक्ती ही वेळोवेळी ठिकठिकाणी सामोरी जात असते, ते त्याचं काम असतं. बरं, आता चव्हाण मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय कळवा, मग तिथे कुबल मॅडम समारोप करतील. सर तोपर्यंत मी एक विचारू प्लीज प्लीज. बोला सर. हे आता समसप्तक नवमांशाचं कळलं, पण जर समोरून नवमांशातनं जर 64व्या नवमांशातनं बरोबर जातोय पण समसप्तक मधून जात नसेल तर तो तेवढा इफेक्ट नाही देणार का मग? म्हणजे कुठे ना कुठेतरी तो तिथे गाठभेट होणार नक्की. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 64व्या नाही झालं तरी सुद्धा तिथे गाठभेट होणार. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता ह्या व्यक्तीच्या मीन नवमाशामध्ये मंगळ आहे हे तर ठाम आहे. आणि अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अष्टमातून समजा 64व्या नाही पण अष्टमातून कन्या नवमाशातून एखादा ग्रह जात असेल तर तो तिथे पापग्रह असेल आणि जे 2 पापग्रह समोरासमोर आले तरी सुद्धा कुटुंबामध्ये बसणाऱ्या त्या मंगळाला निश्चितच त्रास सहन करावा लागणार. ओके. हे ठरलेलं आहे. हे समसप्तकाचं योग आहे. पण 64वा जो नवमास आहे इट इज स्पेशल. पण मग त्याला समसप्तक अंशात मगच जायला पाहिजे ना? असेल तर ना, अदरवाईज नाही. अच्छा. कधी कधी सांगतो तुम्हाला मॅडम, कधी कधी असं होतं. आता जसं आता इथे तूळ आणि मेषेचा संबंध आपण विचार करत आहोत. कधी कधी अशी ग्रहस्थिती इक्वेटर मध्ये होते की दोन्ही ग्रह इक्वेटरला असतात, म्हणजे मेषेत आणि तुळेत. आणि त्यावेळेला एखादी घटना होते. परवा मी सांगितलं तुम्हाला की जेव्हा करंट अफेअर्स जेव्हा आपल्याला शिकवायचा असतो, आम्ही शिकवतो, मी करंट अफेअर्स शिकवतो नेहमी.
दुसऱ्या वर्गात शिकवतो, इथे नाही शिकवत. तर करंट अफेअर्समध्ये एखादी घटना होणार आहे किंवा घडते आहे तर त्याला कारण काय. करंट अफेअर्स म्हणजे वर्तमान काळामध्ये होणारी घटना, जशी ही काल घडली, परवा घडली. इट वॉज ऑल्सो करंट अफेअर्स आहे ना ते. मग तशा घटना घडते वेळी तुम्हाला अष्टम स्थानाचा आधार घेऊन, मारक स्थानाचा आधार घेऊन तुम्हाला प्रेडिक्ट करता आलं पाहिजे. तशी सोय शास्त्रामध्ये उपलब्ध आहे. असं. एनी क्वेश्चन्स? नाही, ठीक आहे, कळलं मला. थँक्यू. थँक्यू. हे करंट अफेअर्सचा थोडा आणखीन डीप मध्ये विचार करायला पाहिजे. नाही, करंट अफेअर्स बघा, तुम्हाला परत सांगतो मी आता. तुम्ही मला हे देऊ नका, मार्क देऊ नका, 0 द्या. नाही ऐका, आता पुण्याच्या मंडळी हे होणार आहे, हा म्हणणार आहे, तो ऍक्टर म्हणणार आहे, तो नेता म्हणणार आहे, हे करणार आहे, असा फलादेश ह्या दिवशी कोणी दिला होता का? नाही. म्हणजे आपण काही वाचलेलं नाही कधी की बाबा अमुक एका तारखेला ह्या एका नेत्याची अमेरिकेमध्ये हत्या होईल. हो, नाही, मी वाचलं नाहीये. नाही म्हणजे नाहीच ना, असं प्रिडिक्शन नाही. ते लोक प्रिडिक्शन कसं करतात सांगतो तुम्हाला. वॉशिंग्टन टाइम्स नावाचा एक पेपर आहे, त्याच्यामध्ये मजकूर येतो आणि तो मजकूर अकॉर्डिंग टू दिल्ली लॅटिट्यूड लॉंगिट्यूड टाकायचा आणि नंतर मग 1 महिन्याचं भविष्य लिहायचं. बर. वॉशिंग्टन न्यूज मध्ये असा एक कॉलम आहे. बर. मग त्या कॉलम आपल्याकडे उतरवायचा. मी रोज वॉशिंग्टन हे वाचतो, कधी कधी ह्या तृप्ती कुलकर्णी त्यांना पाठवतो पण मी, असं आहे. मग जेव्हा मला पेपर येतो तेव्हा पाठवतो. मग त्याच्यामध्ये सगळा इतिहास असतो, काय आहे ते काय नाही, किंवा जागतिक घडामोडी. मग आपण जेव्हा 40 बोला. त्याला तुम्ही दिल्ली हे का म्हणालात? ते लोक, दिल्ली राजधानी आहे ना आपली, दिल्ली राजधानी आहे ना, म्हणून ते दिल्लीचं हे करतात लॅटिट्यूड लॉंगिट्यूड. त्याच्यावरती पत्रिका सकाळच्या वेळेला दिल्लीमध्ये कुठलं लग्न उदित असेल आणि ते 15 अंशाचं असेल त्याला आधारित म्हणून ते आपल्याकडे तिथे मांडणी करतात. महिन्यातून एकदा असतं ते. मग त्यावेळेला सांगतात की ह्या महिन्यामध्ये हा ॲक्टर, कदाचित एखादा ॲक्टर मरेल, एखादा राजकीय नेता मिळेल, एखाद्या पक्षात भांडणं होतील, एखाद्या देशात जाळपोळ येईल, एखाद्या प्रांतामध्ये महामारी येईल. हे सगळे योग असतात. त्या योगाचं विश्लेषण द्यायचं आणि मग एखादी घटना घडली की अंडरलाईन टाकून व्हॉट्सअपवरती फेकून द्यायचं. हो सर, ते वॉशिंग्टनचं दिल्ली करतात त्याच्याप्रमाणे टाकतात, पण नाव नाही सांगू शकत ना ते सर. आता काय करणार काय त्याला. आता मी तर सगळं जाहीर करतो, मी काही नाव लपवत नाही, मी नाव सांगून टाकतो. बरोबर नाही का? हो ना. असे भरपूर पेपर्स आहेत. हो सर, घटना घडल्यानंतर महापूर येतो मग अशा न्यूजचा, तोपर्यंत कोणी नाही बोलत. येस. आता काय गंमत आहे, एक कसं करायचं ते सांगतो तुम्हाला मॅडम. ऐका, शुक्र मंगळाची युती कधी होणार आहे किंवा शुक्र मंगळाचा समसप्तक योग कधी होणार आहे. मग एखाद्या कलावंताचं निधन होण्याची शक्यता आहे आणि ते झालं की अंडरलाईन टुक 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 आम्ही सांगितलं होतं. आम्ही सांगितलं येतात येतात भरपूर पोस्ट येतात अशा भरपूर. हा, मग ही कला आम्हाला अवगत आहे म्हणून आम्ही कलावंत आहोत. बरोबर आहे. आम्ही पण ऍक्टर आहोत. असं आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये फायनान्सर आणि प्रोड्युसर हे 2च सर असतात, बाकी सगळे कर असतात. हो सर. नमस्कार सर. नमस्ते. आजची सर कुंडली आज तर एकदम म्हणजे भिन्न कुंडली पण होती आणि छान होती. छान म्हणजे दुर्दैवी घटना घडली ते नाही, आम्हाला म्हणजे शिकायला यातून काय काय मिळालं, भरपूर काही मिळालं. की हा मृत्यू, गूढ मृत्यू कसा झाला, कन्या लग्न आहे, त्याने बुधाने त्यांना नेम फेम कसं दिलं, मास मीडियाशी रिलेटेड ते होते समजा, किंवा ट्रम्पचं कॅनव्हासिंग करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी जरी होत्या तरी हा शनी मंगळ फारच लहान वयात मृत्यू आला आणि दुर्दैवी घटना घडली. शनी गिधाड मध्ये होता, त्याने कसं हे फळ दिलं
किंवा शनी मंगळ जी जो केंद्रयोग आहे आणि अष्टमेश लग्नेश आणि चंद्र स्वामी राशी बरोबर ती अष्टमेश मंगळ बसलाय. चंद्र सूर्य युती आहे. शुक्राने त्यांना सौंदर्य दिलं आणि एक लोकांशी इंटरॅक्ट करण्याचं माध्यम, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. ते कळलं त्याच्याबरोबरच 64वा नवमांश, वॉशिंग्टन न्यूज, त्याच्यामधून कसं हे फलित करतात मेदिनीय ज्योतिष, ते वगैरे सगळं. म्हणजे फक्त ज्योतिषीय पाठ समजला असं नाही, अदरवाईज बऱ्याच घटना समजल्या. आणि करंट अफेअर्स तर तुम्ही नेहमीच सांगता की ते तुम्ही बघत चला, ते बघत चला, आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. आता आजपासून आता एक नवीन ऍड झालं म्हणजे ब्रह्मांड चॅनल, ते एक बघायला हवं मग. तर अशा म्हणजे पूर्ण कंगोरे होते ह्या वेगळ्या वेगळ्या विविध चर्चा झाल्या आपल्या ह्याच्यावरती. म्हणजे अगदी नवमांशांचं समसप्तक पासून तर सगळ्या म्हणजे द्रेष्कांड पण झालं ह्याच्यात, असं सर्वतोभद्र झाला, वेद झालं, वेद लागला एक कुंडलीला, म्हणजे जन्मस्थ मूळ कुंडलीत पण वेद आहे आणि तो कसा हे झाला, आणि गोचराने कसं घटना घडवली शनी बरोबर मंगळ समोरासमोर आल्याबरोबर, ह्या बऱ्याच गोष्टींचा म्हणजे सखोल विचार कर आपल्याला ह्या आजच्या कुंडलीत सर्व पूर्णपणे हा विचार झाला सर. तर खूप छान कुंडली होती आणि खूप छान शिकायला मिळालं सर. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद मनापासून सर. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. चव्हाण मॅडम, तुमचं नेटवर्क वीक होतं, बोला आता. तर मी एक वाक्य बोलू का? हा बोला. एकच मुद्दा फक्त सांगणार आहे, कारण चव्हाण मॅडम बोलणार आहेत नंतर. बरीच विस्तृत चर्चा झाली. 64व्या नवमांश तुम्ही चतुर्थातली रास बघून करायची हे अगदी सांगितलेलं होतं, पण माझ्या डोक्यातून ते स्लिप झालं होतं, तर ते आता कन्फर्म झालं. पण मला ज्योतिष शिकता शिकता एका गोष्टीचं सहज सुलभतेने तुम्ही मुद्दा बोलून टाकलात की मृत्यू म्हणजे काय, तर जीवनातलं परिवर्तन. एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेज पर्यंत दुसऱ्या स्टेजमध्ये जायचं आणि पहिली सगळी नाती विसरून नवीन नात्यांशी पुनश्च सुरुवात करायची. इतकं सहज सुलभतेने मृत्यूचं भार आनंदाने कसं स्वीकारता येईल याची तुम्ही एक हे करून दिली. आणि त्याच्यात अजून एक मुद्दा कोणीतरी विचारला होता की मृत्यूला आम्ही घाबरत नाही, पण मृत्यूच्या आधी येणारे यातनांनी मन बेजार होतं. तर त्याचा पण इतका फटकन हे सांगितलं की बुध आणि बुधाचा जप, अर्थातच विष्णूच्या जपाने किंवा विष्णू नामाच्या ह्याने बऱ्याचशा रोगांवर आपल्याला विजय मिळवता येतो किंवा सुसह्यता येते, हे ऐकलं होतं. पण तुमच्या तोंडून हे पुन्हा ऐकल्यानंतर इतकं चटकन त्याच्यावर सोल्युशन देऊन टाकलं, तर हे खरोखर लक्षात ठेवण्यासारखं. आणि पूर्ण बाकी आपण कुंडल्या सोडवतच असतो, पण कुंडल्या सोडवताना ज्या गोष्टी भयग्रस्त असतात त्याच्यातून तुम्ही भयरहित कसं व्हावं हे खूप छान पद्धतीने सांगितलं सर. थँक्यू सर. धन्यवाद. चव्हाण मॅडम, नाव रेडी? हो सर. या कुंडलीमध्ये आणखीन एक सांगायचं म्हणजे त्या दिवशी गोचरेचा मंगळ चित्रामध्येच होता. तो लग्नाला, रवीला आणि गुरु सगळ्यांनाच वेध लावलेला, म्हणजे चित्रातच होता म्हणून. आणि दुसरा शनी उत्तरा भाद्रपदाने त्यांनी चंद्राला वेध लावलेला, शनी हस्तला. या एक दोन गोष्टी. बाकी क्लास नेहमीप्रमाणे छान झाला तुमचा, आणि वेगवेगळे कंगोरे तुम्ही सांगितले, 64व्या नवमांशाबद्दल माहिती दिली, आणि इतर विषय पण भरपूर आपले झाले. तर नेहमीप्रमाणे खूप छान झाला क्लास, आणि सुंदर सर. असंच कुंडल्या नवीन नवीन घेत राहा आणि शिकवत राहा. नवीन शिकायला मिळतं भरपूर इथे काही. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. आज तुमचं नेट वीक आहे? हो, दोनदा बाहेर पडली. हो, दोनदा बाहेर मिळाले. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. कुबल मॅडम. हो सर. नमस्ते. नमस्ते. मला काय नमस्कार बोलायचंय का? शिंदे साहेब, शिंदे सर नाही, शिंदे साहेब काय बोलतायत का? ते आले. नाही सर, थँक्यू. कारण का ही जी पत्रिका आहे
काय आता तुम्ही दाखवलेली त्यांच्यावर आमच्यावर जाम चर्चा झाली होती. कारण हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मंगळाचं हे जास्त हे होतंय, त्यामुळे अग्निवेपन त्याचा वापर झालेला आहे. फक्त आता त्यांना एवढंच आहे, स्नॅपर की टाइम गन हे अजून त्यांना कन्फ्युज आहेत ते. परफेक्ट परफेक्ट हे झालेलं आहे, पॉइंट ऑफ पिन पॉइंटला हे केलेलं आहे त्यांनी. तर त्या गोष्टी मला त्या क्लिअर झाल्या तुमच्या आपल्या ह्या लेक्चर मध्ये. तर आम्ही आमच्या कामालाच पहिलं बघतो ना. तर ते त्यांची आणि मेन म्हणजे सगळ्यात पब्लिक मध्ये त्यांचा ते हत्या करून आणलेली आहे. आता तो त्यांच्या तिकडच्या राजकारणाचा भाग आहे त्या याच्यामध्ये. त्यामुळे चांगलं वाईट हा आपण आपल्या कक्षेच्या बाहेरचा विषय आहे. सध्या अमेरिकेत जे चाललेलं वातावरण आम्हाला फक्त एवढं म्हणजे ते झालं जे फाईट, त्यामध्ये आता पत्रिकेमधून मला पुष्कळ मला नाही मिळालं की एक तर वेपन तर अग्निवेपन आहे, पण ते स्नॅपर गन की लांबून सुद्धा परफेक्ट घे, आणि नंतर टाइम गन की बाबा ती कुठे ती गाडीतनं पण हे करू शकतो. आणि ती तुम्ही पाहिलं असेल ती व्यक्ती बसलेली होती ते कोणी इझी एमिंग करू शकतो. एका स्टॉल सारख्या याच्यामध्ये बसून शिंदे साहेब छतावरती बसलेले होते ना ते, मग एवढ्या उंचीवरती स्नॅपरच जास्ती करून नाही मॅडम, स्नॅपर गनचे प्रकार असतात मॅडम. ते तुम्ही लांब ती पिक्चर मध्ये बघतात ती गन म्हणजे तुम्ही किलोमीटर पण वेध घेऊ शकता. स्नॅपर गन म्हणजे परफेक्ट मिळतो त्यांना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ते मिळेल त्यांना त्याच्यामध्ये एवढं काय परफेक्शन नाहीये तिथे की त्या ही घटना घडली त्याच्यामध्ये. पण त्यांनी प्लॅन चांगला केला होता, म्हणजे चांगला. त्यामुळे ते चांगला म्हणण्याचा विषय एवढंच आहे की लगेच त्या पब्लिक पळापळ होते. जसं मग ते भारतीय पब्लिक असू देत किंवा अमेरिकन, भीतीचं हे झालं की गोळामध्ये त्यामुळे त्यांना ते अजून काही सापडत नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या आपल्याला काय त्याचं तिकडचं एवढं काय हे नाहीये. पण मी कन्फ्युज होतो की ते काय झालं. तर सरांच्या ह्याच्यामध्ये एक परफेक्ट उत्तर मिळालं की जे आपलं मार्केशच्या याच्यामध्ये मार्केशच्या प्रॉब्लेम आहे मंगळाचा प्रभाव असं आहे ना, आणि समजत नमांशी समजत योग त्याचा जो हे झालाय ना परफेक्शन, ते त्याच्यामध्ये उत्तर इझिली मिळू शकतात असं माझं. थँक्यू सर. थँक्यू. कोमल मॅडम. हो सर, आता पटकन करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार, आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. सगळ्यांनी सर आता पत्रिकेबद्दल परत परत बोलायला मला वाटतं काही आवश्यकता नाहीये. सगळेजण छान छान बोललेच आहे. तरी सुद्धा मी माझे ते आपले सर्वतोभद्र मधले सूर्यात बिंदू राहिले होते सांगायचे, कारण आपण बरीच चर्चा करत होतो म्हणून फक्त 2 मिनिटात सांगते. तर इथे सूर्यात नक्षत्र बिंदू, कंप, वज्र आणि उल्का, ते म्हणजे उल्का दोघांमध्ये आहे, भाग्यस्थानात आणि दशमात, आणि हे कंप आणि वज्र दशमात आहे. तिथेच विनाश पण बिंदू सर आलाय. आणि विद्युन्मुख हा धन म्हणजे मारक स्थानात आलेला आहे. आणि शूल बिंदू तृतीय आणि चतुर्थ स्थानात आला. तेवढं फक्त मला सांगायचं राहिलं होतं, म्हणून बाकी तर सगळ्यांनी सांगितलं. मॅडमनी पण सांगितलं की तो मंगळ परत ह्याच्यात म्हणजे चित्राच नक्षत्रात बरेच आहेत ना, म्हणजे मंगळाच्याच नक्षत्रात. मुळात ह्या कुंडलीत मंगळच एकदमच हे झालाय. आणि म्हणजे त्या मार्केशा बरोबर मारक स्थानात ते सगळ्यांनी सगळं सांगितलं. शनी मंगळ समसप्तक योग आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतोय. इथे तर आहेच आहे, म्हणजे ती दृष्टी त्याच्यानंतर म्हणजे नवमांश कुंडलीत दिसला. आपण ती खवेदांश कुंडली बघितली, तिथे पण राहू केतू शनी सगळ्यांचंच आलं. आणि म्हणजे मला आता काय बोलावं काय नाही, वाईट तर खूप वाटलं म्हणजे ह्या व्यक्तीबद्दल. पण आता ते आपल्या हातात नाही ना, त्यांना आयुष्यच एवढं होतं. आणि त्यांच्या म्हणजे ही ग्रहांची बैठक बघता ते तसं होणार होतच, नो डाऊट त्याच्याबद्दल. पण आम्हाला अभ्यास करायला म्हणजे अतिशय उत्तम. तुम्ही एवढं छान छान हे करता आणि ते सारखं आम्हाला सांगता करंट अफेअर्स बघा, करंट अफेअर्स बघा. आता काढूया वेळ ते पण म्हणजे बघितलं तर अजून म्हणजे तुमचा, खरं तर तुम्हालाच त्या आपल्या कुलकर्णी मॅडम म्हटल्या म्हणजे अगदी हॅट्स ऑफ, म्हणजे हा शब्द कमी पडतोय. तुमचं एवढा गाढ अभ्यास आहे आणि ते तुम्ही आम्हाला अगदी काहीही हातचं न राखतं सर देताय, हे फार छान. आणि आता हे आपले शिंदे साहेबांनी पण म्हणजे थोडीशी चर्चा केली, ती पण म्हणजे चांगली, कारण ते त्याच क्षेत्रात असल्यामुळं. तर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला सर, त्याबद्दल मी
आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी, आता हा शब्दच खरं मला शोधावं लागेल, पण अजून ह्याच्यापेक्षा चांगला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. पण अजून एक सर ऐका ना, आपले तुम्ही ते मृत्यूबद्दल सांगितलं, नो डाऊट, त्याच्यानंतर ते वॉशिंग्टनचं न्यूज. पण असं म्हणजे एखाद्याला काही असाध्य आजार असेल, म्हणजे तुमची परमिशन असेल तर 1 मिनिटात मी सांगते, म्हणजे मी हे. आणि म्हणजे काही काही जण कसं म्हणजे थोडं काही झालं असं म्हणजे मृत्यूला घाबरतातच. खरं तर हे नैसर्गिक आहे ना ही गोष्ट, जे येतं ते जातच आणि परत नव्याने निर्माण होतं, म्हणजे हे पुढचं. तर मग म्हणजे मी हा करते म्हणून मी हा मंत्र सांगते. तर म्हणजे ह्याचाच आहे, विष्णूचाच, कृष्णाचा म्हणा, अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. तुम्हाला तर माहितच असेल, इतरांना माहित असेल, पण मला असं वाटलं की सांगावं, म्हणजे त्याचा इफेक्ट खूप छान आहे. मी तर ते असं हे करून असं सारखं माझ्या डोळ्याला, म्हणजे आपण म्हणतो ना स्नॅपशॉट सारखं होईल असंच ठेवत असते. तर थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. मॅडम ग्रुपवर टाका ना, ग्रुपवर टाका की हा पण मंत्र. ग्रुपवर मला टाकायला पण मी हे नाही, सर टाकतील मग. नाहीतर मग तुम्ही ऐकून ऐका ना, मी परत एकदा वाचते, ऐकून तुम्हाला येईल ना मॅडम. हे बघ, सावकाश सांगा, सावकाश. सावकाश सांगते. अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. मॅडम आणि एकदा अच्युतानंद गोविंद, एक मिनिट, हा, नामोच्चारण भेषजात. भेषजात. हा, भेषजात. तर त्याला हे करायचं ना, असं फोड पाय मोडायचा. हा, पाय मोडायचा. नश्यन्ति सकला रोगाः. नश्यन्ति सकला रोगाः. सत्यम सत्यम वदाम्यहम. सत्यम सत्यम विष्णूंचाच आहे ना मेहम. आता सर तुम्हाला तर माहीतच आहे, नंतर तुम्ही टाका किंवा आता तुम्ही ऐकाल ना युट्यूब, मग त्याच्यावर हे करूया आपण. सर थँक्यू, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. थँक्यू, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.